पण म्हणजे रिसेंटली मी सुद्धा ऐकलंय की जिम वरून आल्यावर हार्ट अटॅक आले किंवा वर्कआउट करताना तिथे पडलेले आहेत. असे रील्स पण खूप येत आहेत. सो त्याबद्दल काय सांगा? आज काय आता आयर्न मॅनच व्हायचंय मला उद्या, म्हणून तो आजच पळायला लागला. अशा लोकांना हा प्रॉब्लेम आहे. So if you don't do a graduated increase in the stress, internal stress of body by whatever physical stress you are giving, that's where the problems are. ओके. आता जी ओबेस मुलं आहेत, आता लहान मुलं सुद्धा खूप ओबेस वाटतात. सो त्यांना पुढे जाऊन हे असे प्रॉब्लेम्स जास्त होऊ शकतात का? येऊ शकतात डेफिनेटली. ओबेसिटी एस्पेशली फ्रॉम यंगर एज इज मोर डेंजरस. करेक्ट. आणि त्याच्यानी नॉट ओनली अबाउट द हार्ट, मी जेव्हा म्हटलं की रक्तवाहिनी ही सगळीकडे तीच जाते, डोक्यापासून पायापर्यंत. सो जर तो सेम ब्लॉक तुमच्या ब्रेनच्या झोनमध्ये झाला तर त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. आवर जेनेटिक्स हॅज ऑलरेडी लोडेड, आवर लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. म्हणजे हातामध्ये आपल्या जेनेटिक्सनी गन दिलेली आहे आणि आवर चॉईस ऑफ लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. असं म्हणतात ना की हृदयापासून बोललेल्या गोष्टी हृदयापर्यंत पटकन पोचतात. हे सगळं प्रेमात वगैरे ठीक आहे, पण जेव्हा हृदयाची काळजी घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा कुठेतरी गडबड होते. तेव्हा आपल्या हृदयाने दिलेले सिग्नल्स पण आपण कधी कधी त्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करतो. तर म्हणूनच आपण याच विषयावर बोलायला आज आपल्या चॅनलवर मी एका गेस्टना इन्व्हाइट केलं आहे. ते मुंबईतील नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये हार्ट आणि लंग ट्रान्सप्लांटचे हेड आणि डायरेक्टर आहेत. त्यांनी अनेक जणांना नवीन आयुष्य दिलं आहे या रोबोटिक हार्ट सर्जरीमधून. सो मी त्यांचं स्वागत करते. डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी, वेलकम सर. नमस्कार. तुमच्या सर्व प्रेक्षक वर्गांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. सो आज आपण या सर्व विषयावर बोलणार आहे की रोबोटिक हार्ट सर्जरी म्हणजे नेमकी काय, लंग आणि हार्ट ट्रान्सप्लांट यामध्ये काय फरक आहे, तसंच आजकाल यंग लोकांना म्हणजे साधारण 20 ते 40 वर्षाच्या व्यक्तींना हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलं आहे त्या लोकांचं. या सगळ्या गोष्टींबद्दल आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण आज बोलणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. त्याआधी आपले आजचे गिफ्टिंग पार्टनर आहेत झटपट आहार आणि गायत्री कुलकर्णी यांचं हे खास प्रॉडक्ट आहे. मी सरांना गिफ्ट देते हे आजच्या एपिसोडसाठी. थँक्यू सर. नक्की वापरून पहा. हे यामध्ये प्रिझर्वेटिव्स अजिबात नाही आहेत. ह्याचं शेल्फ लाईफ पण 3 ते 4 महिन्याचं आहे. सो नक्की ह्यांचे प्रॉडक्ट्स वापरून बघा. डेफिनेटली. आजकालच्या भेसळीच्या युगामध्ये जर असे नॅचरल प्रोडक्ट्स मिळत असतील तर दॅट्स व्हेरी कमेंडेबल. खरंच. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द फाउंडर्स अँड थँक्स अ लॉट. थँक्यू. तर सर 24 वर्षांचा तुमचा एवढा या फील्डमधला अनुभव आहे. तर तुमचं हार्ट सर्जन व्हायचं स्वप्न किंवा हे असं कधी ठरवलं तुम्ही? असं नेमकी वेळ सांगता तर येणार नाही ऑब्व्हियसली, पण साधारण जेव्हा तुम्ही मेडिकल स्कूलमध्ये ॲडमिशन घेता पहिले साधारण 5.5 वर्ष तुम्हाला ते ऑब्व्हियसली वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये फिरवतात. फॉर्च्युनेटली त्यावेळेला आपण साधारण यंग पण असतो, 18 ते 23 हे बरोबर टाईम असतं. तर त्यावेळेला जसं तुम्ही मग अशी म्हटला की हृदयाच्या गोष्टी या तरुणपणामध्ये थोड्याशा जास्ती आकर्षित करतात. कदाचित त्याच्यामुळे असेल किंवा ॲट द सेम टाईम इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग ऑर्गन. म्हणजे मेडिसिनमध्ये असं पूर्वी असं मानलं जायचं की हार्ट इज अ प्युअर किंवा नोबल ऑर्गन, म्हणजे त्याला कॅन्सर जनरली होत नाही. आत्ता सुद्धा जरी आपण बघितलं, आपण बाकी बऱ्याचशा अवयवांचे आपण कॅन्सर्स ऐकले असतील, काही अनफॉर्च्युनेट लोकांनी त्यांचे अनुभव पण घेतले असतील, पण हृदयाचे कॅन्सर हा फार फार रेअर सिनारिओ आहे. सो कदाचित ह्या एका गोष्टीमुळे किंवा तुमचं कंटिन्युअस म्हणजे बाकी सगळे अवयव, समजा आता जेव्हा आम्ही डिसेक्शन करतो पहिल्या वर्षामध्ये एका ऑर्गनची एक ओळख कशी आहे काय हे सगळं कळलं जातं. तर ऑब्व्हियसली त्याच्यानंतरचं दुसरं एक असतं की तुम्ही लाईव्ह ऑपरेशन्स बघायला सुरुवात करता. सो दुसऱ्या वर्षामध्ये किंवा अशा वेळेला तुम्हाला ते जेव्हा तुम्ही ऑपरेशन्स करता, द ओनली थिंग विच कंटिन्यूज टू बीट आफ्टर एनेस्थीशिया इज द हार्ट. अगदी. कारण ऑब्व्हियसली पेशंट झोपलेला असतो, त्यामुळे त्याचे बाकीचे सेन्सेस किंवा मोटर म्हणजे हात पाय चालणं हे का प्रकार नसतो. आतड्यांचं कसं असतं की एकदम मायनर सॉर्ट ऑफ अ मुवमेंट असते. यकृत काही तुमचं बोलत नाही किंवा किडनी काही दाखवत नाही.
सो त्या दृष्टीने हृदय हे एकच असं लाईव्ह ऑर्गन असतं आणि ह्याच्यावरती जर तुम्ही कुणाला हृदयाचं एक ऑपरेशन करताना बघितलं, दॅट्स लाईक आपण जे म्हणताना पर्वणी म्हणतो बरोबर. ते पण असतं आणि त्याच इट स्ट्राइक्स अ कॉर्ड विथ यू. ओके. So that's where I think the interest starts. अच्छा. We have seen obviously many people either they take in some sort of a medical field, म्हणजे हृदयाचं मेडिकल इज कार्डिओलॉजी हो. आणि सर्जरी इज कार्डियक सर्जरी. Correct. या दोघांच्या मध्ये बरेच जणांचं हे असतं आणि ॲटलिस्ट इन आवर टाइम्स बोथ मेडिकलमध्ये कार्डिओलॉजी किंवा कार्डियक सर्जरीमध्ये अनलेस अँड अंटिल यू आर द टॉप मोस्ट यू नेव्हर यूज टू गेट ॲडमिशन्स. बरोबर. सो ती पण एक जिद्द असते की हा, बाबा आपल्याला तिथपर्यंत काहीतरी गोष्ट पोचायचं. घ्यायची असते. अगदी. सो तिथे एक इट्स सॉर्ट ऑफ अ सेल्फ फ्युएल्ड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट विच इज कंट्रोल्ड Okay. अँड ॲट द सेम टाइम दॅट जस्ट ब्रिंग्स द बेस्ट इन यू. सो तिथे आय थिंक माझं हृदयाच्या याच्याशी थोडंसं Connect नातं झाला जमलं तुम्ही, हा. आणि ऑब्व्हियसली शल्यचिकित्सामध्ये मला थोडासा जास्त इंटरेस्ट होता ॲज कम्पेअर्ड टू मेडिसिन. बरोबर. कारण काही गोष्टी आपण हाताने ज्या केल्या हा. तर आपल्याला जास्ती त्याचं सॅटिस्फॅक्शन हो, मिळतं. हो. म्हणून मग शल्यचिकित्सा, हृदयाची शल्यचिकित्सा या भागात मला जास्त इंटरेस्ट आला. बरोबर. मस्त. छानच, मस्त जर्नी आहे तुमची अगदी. थँक्यू. तर ओपन हार्ट सर्जरी आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी यामध्ये काय फरक आहे? बरोबर, फार सुंदर प्रश्न आहे. कारण ट्रेडिशनली आता जेव्हा आपण ओपन हार्ट सर्जरी हे साधारण 1953 ह्याच्यामध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी सुरुवात झाली. सो आता साधारण एक 70 वर्षाच्या आसपास आपण तिथपर्यंत आलेलो आहोत. तर ह्या जर्नीमध्ये ऑब्व्हियसली टप्पे आहेत काही. सर्वात पहिल्यांदा आपण ऑपरेशन ओपन हार्ट म्हणजे मधून ऑपरेशनपासून जसं करतो तसं, तर हृदयाचं एक साधारण 15 ते 20 सेंटीमीटर डिपेंडिंग आपण कसं काय एवढं मोठं आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. जसं जसं टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली, जशी जशी लोकांमध्ये आणि मेडिकल फील्डमध्ये ॲडव्हान्सेस आले, सो ऑल ऑफ दीज ॲडव्हान्सेस कॉन्ट्रीब्यूट टू अ स्मॉलर अँड स्मॉलर इन्सेशन. कारण अनलेस अँड अंटिल तुमचा एक एक्सपिरियन्स तयार होतो, 50-70 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की मग तुम्ही पुढचा विचार करू शकता. जसं एक छान लाईन आहे की यू कॅन लाईक ॲज अ यंगर जनरेशन we stand on the shoulders of giants so that we see further. करेक्ट. म्हणजे कुणाच्या तरी खांद्यावर उभं राहिलं की फार पुढचं दिसतं. दिसतं. पण ऑब्व्हियसली याचा अर्थ तो आहे की तुम्ही कुणाच्या खांद्यावर उभं राहिला, त्या माणसानी भक्कम पाय रोवले म्हणून तुम्ही त्याच्या खांद्यावर जाऊ शकला. तसंच ओपन हार्ट सर्जरी वॉज अ व्हेरी एस्टॅब्लिश्ड टिल ऑलमोस्ट 2000 च्या सुमारासपर्यंत. तिथे रेग्युलरली एव्हरी ऑपरेशन यूज टू हॅपन ओपन हार्ट सर्जरी. मग ग्रॅज्युअली त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स आले. मग ओव्हर फ्रॉम 2004-2005 पासून आधी बायपास, मग नंतर वाल रिप्लेसमेंट्स, हे जे सगळे ओपन सर्जरीज आहेत हे होत गेले. सो याचा मेन ड्रायव्हिंग फोर्स जो होता तो यंग ॲडल्ट्स म्हणून आपला सुरुवात आहे. सो तुम्ही ऐकलं असेल होल इन द हार्ट. तर होल इन द हार्ट म्हणजे काय, तुमच्या हृदयाच्या कप्प्यांच्या मध्ये एक छोटीशी जागा पूर्ण भरली गेली नाही. अगदी सरळ सिंपल हिशोबामध्ये म्हटलं तर पडद्यामध्ये होल असलं की आपण कसं त्याला रफू करतो, पडदा तसाच राहतो, फक्त पडदा एकदा कम्प्लीट झाला की काम झालं. सो ह्या हिशोबाने हृदयाच्या पडद्यामध्ये होल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला रफू करून टाके मारून तो पडदा बुजवायचा आहे. पण त्याच्याकरता पूर्ण जन्मासाठी त्याला ऑपरेशनचा एक वरण घेऊन फिरायला लागतं. सो आजकाल ऑब्व्हियसली यंग पेशंट्समध्ये पुढे जाऊन एखादी 12-13 वर्षाची मुलगी असेल, तिचं ऑपरेशन होणार पण नाही कारण हृदयामध्ये होल आहे आणि ऑपरेशन करायला गेलं तर हा एक मोठाच कारण आहे. मग त्यावेळेला छोटे ऑपरेशन्स डिवाइस करण्यात आले. फर्स्ट ऑफ ऑल सेफ्टी झाल्यानंतरच तुम्ही पुढे विचार करू शकता. सेफ्टीमध्ये जर छोट्या छोट्या ऑपरेशन्स म्हणजे, सो आता आम्ही काय करतो की हे जे ऑपरेशन्स आहेत हे जस्ट असे एवढ्याशा छोट्या ह्याच्यात, आता मुलीचाच आपण एक हे घेतला होता, संदर्भ घेतला होता, तो एक्झॅक्टली डेव्हलपिंग ब्रेस्टच्या फोल्डच्या खालनं आपण तो करतो. सो त्यामुळे घरातल्या लोकांना सोडून काहीच नाही करता येत. असं पण एखादा छोटासा आम्हाला एक अनुभव झाला होता की माझ्या एका पेशंटचं आम्ही 13-14 वर्षाच्या एका मुलीचं ऑपरेशन केलं होतं आणि ऑपरेशन होतं हृदयाचं. आता सांगू नये पण काही गोष्टी आपल्या समाजामध्ये असतात की ऑपरेशन हृदयाचं झालं असेल तर कसं तिचं ऑपरेशन करणार. मग त्यांनी लग्न वगैरे केलं. पेशंट माझ्यासाठी 6-7 वर्षानंतर आली. तोपर्यंत तिला ऑलरेडी ती 20-21 वर्षाची होती. एखादा आणि गावातली मुलगी होती. तोपर्यंत ऑलरेडी फॅमिली, एक छोटं बाळ वगैरे होतं आणि नवरा फॉलोअपला माझ्याकडे आले होते. नवरा आणि सासरकडचे पण लोक होती, सगळं केली. आणि ते यायच्या आदल्या दिवशी मला संध्याकाळी एक फोन आला की साहेब उद्या आम्ही येणार आहोत भेटायला, फक्त त्यांना डॉक्टरांकडनं
खरंच विचार करून घ्यायचा आहे की कुठलं ऑपरेशन केलं. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही फुफ्फुसाचं ऑपरेशन केलं, पण साईडचं आहे. हृदयाचं ऑपरेशन सांगितलं नाही. त्याचे पेशंटच्या वडिलांनी मला असं सांगितलं की तुम्ही असं सांगा की हे फुफ्फुसाचं ऑपरेशन होतं वगैरे वगैरे असं काही. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी जर एखाद्या नॉर्मल माणसाचं म्हणजे ती एक जर छोटीशी डिफेक्ट जर सोडली, अदरवाईज दॅट पर्सन इज कम्प्लीट नॉर्मल. सो त्याच्याकरता त्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य चेंज करणारी ही घटना होती. आता इथे मिनिमल इन्व्हेजिव्हचा हा छोटासा एक उदाहरण सांगितलं, पण आपण तेच मिनिमल इन्व्हेजिव्ह वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा करू शकतो. बायपास आपण जो नॉर्मली ऐकलेला आहे तो पण साधारण सिमिलर आपण ऑपरेशन करतो. सो ऑब्व्हियसली बायपास हे जे ऑपरेशन करतो ते आपण हृदयाच्या डाव्या साईडने करतो. बाकीचे जे वाल्व ऑपरेशन किंवा झडपा जे आपण म्हणतो त्या हृदयामध्ये 4 झडपा असतात. साधारण त्यातल्या ज्या 2 खराब होतात त्या युजली लेफ्ट साईडला असतात. तर त्याचं ऑपरेशन कॉन्ट्ररी आपण राईट साईडने करतो तरी सुद्धा, कारण द व्ह्यू इज इन अ स्ट्रेट वे फ्रॉम द राईट साईड. सो एखादी जसं मग अशी सांगितलं ते होल इन हार्ट त्याचं पण एखादं छोटं इकडे होतं. दुसरं एक ऑपरेशन आपण साधारण या साईडने करून घेतो. आणि या सगळ्याची एक सर्वात महत्त्वाची एक मेन डिफरन्स तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे व्रणाचं लेंथ, इन्सिजनचं लेंथ. नॉर्मल 15 वरपासून खालीपर्यंत मोजलं तर एक 15 ते 20 सेंटीमीटरचं मधलं बोन असतं आपल्यामध्ये. ऑब्व्हियसली ते बोन पूर्ण कापायला लागतं आपल्याला. सो 15 सेंटीमीटर वर्सेस 5 ते 6 सेंटीमीटर हा एक मोठा त्याचा डिफरन्स आहे. आणि पेशंटला सायकोलॉजिकली बेनिफिट होतं. एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की कडू कारलं पचवण्यासाठी साखर घालायला लागते, तसं ऑपरेशन हे म्हणजे आय बिलीव्ह ॲज अ सर्जरी इज अ मॅक्झिमम इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी ऑफ अ पर्सन. सी त्यावेळेला तुम्ही अनेस्थेशियामध्ये असता, टेक्निकली यू डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू यू. सो ह्याच्यासाठी जेव्हा आपण पेशंटचं कन्सेंट पण घेतो किंवा ऑपरेशनसाठी तुझी तयारी आहे, तर मानसिक त्याच्या आतमधल्या ज्या काही एक विचारांची प्रक्रिया असते किंवा टेन्शन असतं, ॲब्सोल्युटली करायचं का नाही इथपासून सुरुवात झालेली असते. सो त्यावेळेला थोडंसं काहीतरी स्वीट हे करायसाठी आपल्याला छोट्या ऑपरेशन केलं तर ते त्याचा खूप फायदा पडतो. ॲट द सेम टाइम वी हॅव सीन दिस इन एल्डरली पेशंट्स. म्हणजे समजा आता ठीक आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी लहान लोकांबद्दल बोलतो, पण जनरली बायपास हा प्रॉब्लेम 60-65 नंतर होतो. आजकाल तर जसं जसं भारतामधलं ॲव्हरेज एज वाढत चाललंय, म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी साधारण वयाच्या आपण 72, 75, 83, 88 एकदम नॉर्मल आहे. सो त्यावेळेला सुद्धा तर रिसेंटली सुद्धा आम्ही एक 83 वर्षाच्या आजींचं ऑपरेशन केलं. 88 वर्षाच्या पेशंटचं आम्ही एक बायपास आणि वाल रिप्लेसमेंट असं केलं. सो अशा डिमांड्समध्ये सिच्युएशन कशी होते की जेवढा आपण त्यांना कमी त्रास देऊ पेशंटला तेवढं रिकव्हरी फास्ट होते. पण या सगळ्या म्हणजे एज मॅटर्स असं म्हणतात की 88-89 वर्षी जर ह्या ट्रान्सप्लांट झाल्या किंवा या सर्जरीज झाल्या तर त्यानंतर त्यांचा लाईफ स्पॅन चांगला राहतो नंतर, तर कसं असतं? म्हणजे जनरली ट्रान्सप्लांट्स आपण 55 ते 60 वर्षापर्यंत करतो. त्याच्यानंतर हे सगळे वालचे प्रॉब्लेम्स किंवा बायपास हे सगळे आपण ऑपरेशन्स करतो. सो ॲट द एज ऑफ अराउंड 85-87 वी जनरली चूज, म्हणजे बाबा एखादा दिसताना कसा वाटतो, म्हणजे भले तो असताना ऑन पेपर 85 आहे पण दिसताना जर 75-78 वाटला देन इज अ गुड कॅन्डिडेट फॉर इट. सो त्या अगदी सिंपल गोष्ट, मी तुम्ही बसलोय, मी बसून उठतो कसा, किती स्पीडनी. फॉर एक्झाम्पल माझ्या ओपीडीमध्ये एखाद्याला मी एक राऊंड घ्यायला सांगतो, ज्या कॉन्फिडन्सने ते बोलू शकतात, स्मरणशक्ती त्यांची, ओव्हरऑल औषधं घेण्याची जी एक म्हणजे ऑपरेशन नंतर जे काही औषधं लागतात घ्यायला त्याची एक दिनचर्या बरोबर त्यांना करू शकतात की नाही. त्यांना जर समजा करता येत नसेल तर हू इज द केअर गिव्हर, हू विल टेक केअर ऑफ ऑल दिस थिंग्स, ह्या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. सो बऱ्याचशा वेळेला आजकाल ते एक चांगलं झालंय. मी जरी मुंबईत असलो तर एखादा पेशंट समजा पुणे किंवा नाशिकमध्ये आहे तर अशा पेशंटला आपण व्हिडिओ कन्सल्टेशन करतो. ऍटलिस्ट हे करा ते करा, दॅट्स मोर दॅन सफिशियंट. ऑब्व्हियसली नातेवाईकांबरोबर आपण बाकीचे डिस्कशन करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मी जे सांगत होतो की रिकव्हरीसाठी पेशंटला खूप बरं पडतं, की कारण मधलं जर हाड आपण कापलं नाही आणि साईडनी जर ऑपरेशन केलं, साईडमध्ये कसं असतं बरगड्या असतात, बरगड्यांच्या मध्ये स्पेस असते.
ते आपण तिथे कुठलीही बरगडी न कापता हृदयाच्या आसपास जाऊ शकतो आणि बाहेर येऊ शकतो. करेक्ट. किती कन्व्हिनियंट आहे ना खूप फरक खरं. पडतो. आणि सर्वात अगदीच विचार करा, तुमचं सेंट्रल हार्ट तुटलंय हो, हो. आणि तुम्ही वळताय असं किंवा असं, तुम्हाला दुखणार, नक्कीच. तेव्हा हो. त्रास होणार. हो. सो ऍट द सेम टाइम जी गोष्ट मी ॲज अ सर्जन तोडलेली नाही हम्म. ती शरीराला जोडायची गरज हो, नाही. बरोबर आहे. So आता कष्ट कमी होतात ना कष्ट- शरीराचे, आणि ते जुळवा ॲब्सोल्युटली द रिसोर्स मोबिलायझेशन. हा. एखादी गोष्ट बनवणं शरीराला, हम्म. कुठलंही हाड बनायला साधारण 6 आठवडे लागतात. बरं. त्या हाडामध्ये प्रॉपर टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे जे काही एक टणकपणा म्हणतो तो यायला आणखीन 2 आठवडे लागतात. बरोबर. तर हा 8 आठवड्याचा कालावधी आपण 0 केलाय. हो. That is most अगदीच, important. खरंच आहे. So at the age of 80 or whatever that number is, requirement of not doing is already a positive नक्कीच gap. नक्कीच. खरंच So ह्याचा एक कॉन्फिडन्स तर तुम्हाला आलाय की छोट्यातनं ऑपरेशन हो, केलं. हो. दुसरं ॲज अ मेडिकली विचार केला, तुम्हाला ऑपरेशन नंतर हिलिंग फास्ट होतं. ते महत्वाचं आहे फार जास्त. हो, महत्वाचं. खरंच आहे. कारण हिलिंग आय कन्सिडर 2 टाइप्स. हो. वन फिजिकल बॉडी हिलिंग हो. जे ऑटो प्रोग्राम्ड आहे. म्हणजे ॲज अ सर्जन आय कॅन ऑपरेट बिकॉज आय नो नेचर इज गोइंग टू हील. हा, खरं. एखादी गोष्ट जर हिलिंग होणारच नसेल तर मी ऑपरेट नाही करू नाही शकत. आता हा भाग झाला बॉडीचा हिलिंग. दुसरा आहे मेंटल हिलिंग. एखादा माणूस हु गोज बॅक टू हिज ओन लाईफ ओके. विदिन से 2 or 3 weeks ही इज एबल टू ॲटलीस्ट सिम्पल काही तुम्हाला भाजी आणायची हो. म्हणा किंवा साध्या Daily गोष्टी routine डेली जे रुटीनच्या काही जे असेल, करायच्यात, हां. पार्कमध्ये तुमचे 10 राऊंड मारत असतील, ते जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढं तुमचा एक हिलिंग फेस बरोबर. लवकर सुरू होतो. खरं. आणि बॉडीचं जर रिक्वायरमेंट्स कमी असतील, आता बॉडीसाठी प्रथिनं पाहिजेत हिलिंगला, विटॅमिन्स पाहिजेत, तुमचे सगळे व्यवस्थित मिनरल्स पाहिजेत, त्या कॅल्शियम. आता आपण सगळ्याच कॅल्शियम हा गोष्टी. जो हो. भाग म्हणतो, कॅल्शियम इज अ मिनरल विच इज अबंडंट इन बोन. वयाच्या साधारण 60-65 नंतर सगळ्यांना ऑस्टिओपोरोसिसचा प्रॉब्लेम असतो. ओके. हृदयाचा आपल्या हाडांचा ठिसूळपणा आपण बरोबर. जो म्हणतो तो, हो. एस्पेशली फिमेल्समध्ये, हो. कारण पोस्ट मेनोपॉझल करेक्ट, असतात. करेक्ट. सो अशा पेशंटमध्ये जिकडे ऑलरेडी ठिसूळपणा आहे ते हाड कशाला मोडा, हा एक भाग झाला. बरोबर. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधारण जी लोक बायपासपर्यंत येतात त्यांना 3-4 ब्लॉक्स कॉमनली असतात. ओके. अशा पेशंट्समध्ये जवळजवळ 60 ते 70% लोक डायबिटीजवाले असतात. बरं. सो अशा लोकांमध्ये डायबिटीजमध्ये आपल्याला माहिती आहे की घाव पटकन हो, भरत हो. नाहीत, इन्फेक्शनचं रीच जास्ती असते. सो हिअर इफ आय एम गिव्हिंग यू अ स्मॉल इन्सेशन, ऑब्विसली रिस्क ऑफ इन्फेक्शन इज स्मॉल. हो. सेकंडली बोन प्रिझर्व केला, बोनच्या आतमध्ये इन्फेक्शन नाही. खरंय. एकदा बोनचं जर इन्फेक्शन झालं तर ते हील व्हायला तुम्हाला अँटीबायोटिक्सची जी मात्रा आहे ती 8 ते 12 ते 16 आठवडे लागतात. बापरे. हा सगळा जो खर्च आहे हा 0 केला. खरंय, खरंय. पण ऑब्व्हियसली आय नॉट ब्रोकन एनिथिंग. हो. सो मी काहीही केलं आतमधनं, तुमच्या बोनमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता 0 आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट जमेची बाब. खरंच आहे. सो ओपन हार्टच्या ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये राईट फ्रॉम सायकोलॉजिकल ॲक्सेप्टन्स टू मेडिकल रिझन्स फॉर डुईंग मिनिमल इन्व्हेजिव्ह इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. मस्त आहे. खूपच ऍडव्हान्स ही टेक्नॉलॉजी आली आहे. बरोबर आहे. खूपच छान आहे. आणि पेशंटला सुद्धा मानसिकरित्या या गोष्टी खूपच फार महत्वाचं आहे. पटतात. आणि या सगळ्या सो माझ्या अनुभवामध्ये आता ओव्हरऑल माझ्या हृदयाच्या सर्जरीचा अनुभव साधारण 24 वर्षाचा झालेला आहे. ओके. त्यात माझं मिनिमल इन्व्हेजिव्हचा जो एक टप्पा आहे तो मी साधारण 2010 पासून सुरू केला. म्हणजे आता त्याचे 15 वर्ष ओके. होत आलेत. आणि आता सुद्धा आय कॅन सी की पेशंट्स हुम वी हॅव ऑपरेटेड एज मिनिमल इन्व्हेजिव्ह, ते साधारण 15 दिवसामध्ये जेव्हा फॉलोअपला येतात, they are generally have at least some smile on their face. So that makes a big difference. So that is the most important satisfaction which we gain from these patients. खरंच आहे. मस्तच. फारच सुंदर पद्धतीने तुम्ही आज एक्सप्लेन केल्या या सगळ्या गोष्टी. थँक्यू. थँक्यू. तर आपण आता परत बॅक टू बेसिकला येऊया की रोबोटिक हार्ट सर्जरी म्हणजे नक्की काय. बरोबर. जसं आता मी तुम्हाला मगाशी थोडं कॉम्प्लिकेशन Idea. ह्याच्यामध्ये दिलं की हाऊ प्रोग्रेस हो. हॅपन्स. सो अर्लियर इट वॉज ओनली मिनिमल इन्व्हेजिव्ह थ्रू आमच्या स्वतःचे इन्स्ट्रुमेंट्स. मग ह्याच्यानंतर ऑब्व्हियसली रोबोटिक टेक्नॉलॉजी आली. तर रोबोटिक टेक्नॉलॉजीमध्ये आणखीन छोट्या ऑपरेशन्स तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इट्स लाईक तुम्हाला जो एक मॅग्निफिकेशन मिळतो. तर रोबोच्या बरोबर काय असतं, रोबोच्या 2 आर्म्स असतात, 2 किंवा 3 आर्म्स असतात. त्याचबरोबर आतमध्ये कॅमेरा असतो. बरं. त्या कॅमेरानी तुम्हाला
4K विजन हा जो प्रकार आपण ऐकलाय टीव्ही मध्ये, तो आम्हाला एक्झॅक्टली दिसतो. बरं. आणि इट नॉट ओनली गिव्ज अस अ परसेप्शन ऑफ डेप्थ, कारण शरीराच्या आतमध्ये सगळं 3D मध्ये असतं. सो इट गिव्ज यू 3D एन्हान्स्ड से परसेप्शन ऑफ द डेप्थ किंवा टॅक्टाईल. फक्त एक त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपण पकडली, किती जोरात पकडली किंवा किती कमी हळू पकडली हे समजत नाही. तो टॅक्टाईल फीडबॅक हा एक प्रकार सोडला, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. क्लॅरिटी कळतात, सगळ्या गोष्टी 10x म्हणजे मोठ्या मोठ्या दिसतात. आता आमच्याकडे कसं असतं की जेव्हा आपण हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा विचार करतो, कारण दॅट्स अ कॉमनेस्ट ऑपरेशन विच वी डू रोबोटिकली, तर ह्या सगळ्या रक्तवाहिन्या साधारण 1.5 मिलीमीटर साईजच्या असतात. आता एखाद्या आफ्रिकन किंवा कॉकेशियन म्हणजे फॉरेनर जो आपण म्हणतो, अशा याच्यामध्ये ह्याच रक्ताच्या नळ्या 2-2.25 साईजच्या असतात मिलीमीटरमध्ये. ऑब्व्हियसली आपण त्यातल्या त्यात इंडियन्स आर अ बिट स्मॉलर साईज, सो त्या हिशोबाने आपल्या शरीरातल्या नळ्या सुद्धा छोट्या असतात. आणि जेवढे जेवढे जास्ती कॅल्सिफिकेशन असेल किंवा एखाद्याला डायबिटीज असेल तर त्या नळ्या आणखीन छोट्या होतात. सो अशा वेळेला एखादी 1.25 मिलीमीटर किंवा 1.5 मिलीमीटर नळी साधारण रोबोटिकली मला 5 किंवा 6 वेळा मोठी दिसली तर ती ऑब्व्हियसली एका काय म्हणतात गार्डन होस पाईप आपण कसा म्हणतो त्या साईजची दिसते. सो त्यांना हँडल करायला ॲट द सेम टाइम त्यांच्यावरती ऑपरेशन करून जे काही आम्हाला प्रक्रिया करायची ती सोपी जाते, कारण गोष्ट जर मोठी दिसत असेल तर तुम्हाला त्रास काहीच होत नाही. सो रोबोटिकली व्हॉट मोस्ट इम्पॉर्टंट ॲडिशन टू ट्रीटमेंट इज सेफ्टी. कारण एखादी गोष्ट अगदी जवळ जाऊन सुद्धा तुम्ही त्याला जर धक्का नाही लावला तर फार महत्वाचं. आता ह्या ज्या नळ्या आम्ही वापरतो ह्या पेशंटला जन्मभर पुरायला पाहिजेत. सो 0.01% सुद्धा काही त्याच्यात त्रास झाला वेन वी आर हँडलिंग इट इज अल्टिमेटली गोइंग टू मॅग्निफाय. म्हणजे आता आपण क्लासिकली एक्झाम्पल SIPचं देऊ शकतो. 100 रुपये महिना म्हणून सुद्धा आपण म्हणून SIP 10-15 वर्षानंतर खूप वाढते. तसंच 0.01% डिफेक्ट कॅन ऑल्सो मॅग्निफाय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. हा त्याचा एक थोडासा आपण संदर्भ लावू शकतो. सो जिथे मी ॲज अ सर्जन आय डू नॉट डू दॅट 0.01 डिफेक्ट, that's what going to last 25 years. So that is the main benefit of having a robotic option. At the same time robotic मुळे मला ज्या कठीण गोष्टी आहेत जिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही. समजा आता काही लोकांमध्ये कसं असतं की एखादं हाड आतमधून वाढलेलं असतं जे बाहेरून आपल्याला दिसत नाही. सो त्याच्या पाठून मला जाऊन काय करायचं असेल तर रोबोच्या आर्म्समध्ये देर आर 3 रिस्ट मोशन्स. म्हणजे आपलं कसं रिस्ट साधारण एक 360 डिग्रीला फिरू शकतो, तसे असे 3x360 असे जर विचित्र अँगल्स मध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि ऍट द सेम टाइम यू कॅन रीच क्वाईट फार. सो रीच इज इम्पॉर्टंट, मॅग्निफिकेशन, हँडलिंग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुवमेंट. सो ह्या फ्रीडम ऑफ मुवमेंट तुम्हाला जी दिसते त्या सर्जनला अक्षरशः जसं म्हणू नये पण थोडक्यात जसे व्हिडिओ गेम खेळतात तसं एक फिलिंग येतं. बट ॲट द सेम टाइम रोबो डझंट हॅव इट्स ओन माइंड. इट इज डुईंग व्हॉट द सर्जन वॉन्ट्स. द मोमेंट आता समजा हे रोबोचे 2 जे काही त्याचे पिन्सर्स आहेत ते मी सोडले, रोबो झोपलेला असतो. द मोमेंट आय टेक आउट, मग असं एक कन्सोल असतो त्याच्यामध्ये आपण डोळे घातले तर मी जस्ट असं पाठी बघितलं, रोबो शट्स डाऊन फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग. सो सेफ्टीच्या दृष्टीने सगळं सर्जन. मला जर असा श्वास घ्यायचा असेल किंवा समजा मला काही उठावंसं वाटलं 1-2 मिनिटाकरता, पाणी प्यावंसं वाटलं, तोपर्यंत रोबो कोपऱ्यावरती बसलेला असतो, तो काही करू शकत नाही. सो हा एक जो थोडासा लोकांमध्ये एक प्रश्न आहे की रोबोटिक मध्ये AI आहे का? AI नाही अजून तरी. इट इज ओनली द ऑपरेटर्स OI आहे, ऑपरेटर्स इंटेलिजन्स, नॉट द आर्टिफिशियल इंटेलिजन्स अबाउट दॅट. सो रोबोटिक इज डेफिनेटली सेफर. नथिंग कॅन गो व्हॉट यू से रॉंग अबाउट इट, बिकॉज रोबो सुद्धा त्याच OT मध्ये असतो, सर्जन पण त्याच OT मध्ये असतो, आणि ऑब्व्हियसली त्याचे जे काय आमचे जी काही टीम असते ती सगळी तिकडे अवेलेबल असते. आता काही ठिकाणी रोबोटिकली असं पण सुरू झालंय, म्हणजे आता रिसेंटली असं एक छान हे आलं होतं, दे डिड अ ट्रान्स अटलांटिक ऑपरेशन. म्हणजे पेशंट फ्रान्समध्ये, सर्जन US मध्ये, आणि त्याचे जे रोबोटिक त्यांनी कनेक्शन्स ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉनिकली करून दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी इकडे ऑपरेट केलं US मध्ये. पण फ्रान्समध्ये सुद्धा सर्जन, त्यांचा जो काही सर्जन आहे तो तिथे बसलेला होता फॉर व्हॉट एव्हर रिझन. समजा काही त्याच्यात
कॉम्प्लिकेशन झालं बरोबर. असतं तर ही वुड हॅव टेकन ओव्हर. करेक्ट मग त्यावेळेला ऑब्व्हियसली युएसचा सर्जन काहीच करू शकत नाही. Exactly. सो दिस इज अ नेक्स्ट स्टेप इन रोबोटिक. वाव सो टेलिरोबोटिक सर्जरी इज गोइंग टू कम बर बट स्लोली. समजा आता असा विचार करा की एखाद्या इंडियाच्या हिशोबाने तालुका प्लेसमध्ये काही ऑपरेशन करायचं आहे, तिथला एक डॉक्टर आहे, त्याच्याकडे ऑपरेशन आहे, तिथे मुंबईत बसून मी करू शकतो, पण अजून ती स्टेट आलेली नाही, पण पण कदाचित काही येईल. 10 वर्षात पुढच्या येऊ शकेल. ऑलवेज द बेस्ट. सो द वे थिंग्स आर मुव्हिंग इन हो. मेडिसिन with the help of robotics, with the help of assisted AI, not AI, assisted AI. असिस्टेड AI. असिस्टेड एआयचा दुसरा एक खूप छान हे जिनॉमिक्स मध्ये येतं. सो आता एक कॉमन प्रॉब्लेम असतो लोकांना की मलाच का प्रॉब्लेम झाला. तो ह्याच्या पाठी जर काही तुम्हाला शोधायचं असेल तर त्याच्याकरता इंडियन डेटा घेऊन आपण त्याच्या कसं एक डेटा मिल्किंग केलं ओके तर कदाचित त्याच्यातनं आपल्याला एआय कॅन टेलस की हां कॉकेशन्समध्ये हे होत नाही आणि आपल्याकडे हे होतं. तो कदाचित आपल्याला माहिती होऊ ओके शकते. ओके वाव मस्त फारच इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. आणि जसे आपले प्रश्न पुढे जातात तसं आणखीन टॉपिक आपला एपिसोड असा रंगत चाललाय. थँक्यू. तर असं मी ऐकलंय की पुरुषांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे. बरोबर. ते का असं? मेन थिंग इज द अमाऊंट ऑफ फर्स्ट ऑफ ऑल एन्व्हायरमेंट. आपण म्हणजे थोडंसं विचार केला तर आजकालच्या युगात नाही पण पूर्वीच्या हिशोबाने तर पुरुषांमध्ये एन्व्हायरमेंटल स्ट्रेस स्ट्रेन आर मोर. त्याचबरोबर आत्तापर्यंत डेफिनेटली मेन आर स्मोकिंग मोर दॅन विमेन. हो, बरोबर. ग्रॅज्युअली दॅट पर्सेंटेज इज चेंजिंग बट स्टील दॅट इज नंबर वन. अँड ॲट द सेम टाइम द चान्सेस ऑफ दीज पीपल हॅव्हिंग हायपरटेन्शन, डायबिटीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स Okay. हे पुरुषांमध्ये जास्ती जास्त आहेत. आहे. त्याचबरोबर एक दुसरा एक त्याचा असा वेगळा हे असू शकतो की डाएटच्या दृष्टीने पुरुषांचं डाएट हे बरंच अवेळी बरे होण्याची शक्यता आहे. कारण वी हॅव सीन लेबरर्स बिचारे अगदी सकाळी हो, एका बरोबर. वेळेला सुरू करतात, संध्याकाळी कधी संध्याकाळपर्यंत खातील काम करत. ते सांगता येत नाही. त्याचबरोबर त्यांचं डाएट जे असतं, आता बरेचशी लोक हे बाहेरचं खातात विच इज अनरेग्युलेटेड. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे फॅट्स आहेत, वेदर काही दे आर माहिती गुड नाही ऑर आपल्याला. नॉट, हां, oil नोबडी कुठलं नोज. काय, खरंच येस. आहे. तो हे सगळं आपल्या ह्या दृष्टीने फार महत्त्वाचं पडतं आपल्याला की ह्या सगळ्याचा एक परिणाम जो असतो तो साधारण एक त्याचा संचय होतो. म्हणजे ओव्हर द ओव्हर जनरेशन, द इयर्स आणि हे ओव्हर द जनरेशन जनरेशनचंही होतं. ऍब्सोल्युटली. अच्छा. आणि त्याच्यात थोडासा भाग जो असतो हा थोडासा अनुवांशिक पण असतो. हां, मग अशी तेच मी आपण विचारणार जसं होते. जिनॉमिक्स हां. बद्दल बोललो Correct. तर अनुवांशिक पद्धती असतात. म्हणजे काही घरांमध्ये यंगर जनरेशनला पटपट गोष्टी प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके आणि जर त्यांना डायबिटीज असेल तर अशा लोकांना हा प्रॉब्लेम जास्ती होतो. बरोबर. सो ह्या सगळ्याचा एक विचार करून आपण असं म्हणतो की जनरली पुरुषांना जास्ती होतं. आणि सर्वात महत्त्वाचं डिफरन्स जे काय आहेत की स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये जे हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन Progesterone. हे ऑब्व्हियसली दर महिन्याला त्यांचं एक सायकल असते आणि त्याच्यामुळे दे आर प्रोटेक्टिव्ह फॉर द पेशंट्स. बरं. सो दे नॉट ओनली म्हणजे आता एक्सटर्नली जसं एखाद्या पुरुषाच्या त्वचामध्ये आणि एका स्त्रीच्या त्वचामध्ये फरक असतो तसंच इंटरनली तुम्ही बघू शकाल की त्यांच्या नळ्यांमध्ये फरक असतो. अच्छा So, बरं. जसं जेवढं छान त्याच्यात एक काय म्हणतात स्मूथनेस असतो बाहेर तसाच एक्झॅक्टली स्मूथनेस नळ्यांमध्ये पण दिसून बरं, येतो. आणि दिस इज एक्झॅक्टली बिकॉज ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. हां. सो काही पेशंट्समध्ये आता आपण बघितलेलं आहे की समजा फॉर व्हॉट एव्हर रिझन एखाद्या स्त्रीचं बिफोर द एज ऑफ 40 फॉर मेडिकल रिझन्स समजा ओव्हरीज आणि युट्रस काढण्यात आले, अशा लोकांमध्ये ऑब्व्हियसली आपल्याला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी द्यावी लागते. हो. तर HRT आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये ओरल आपण इस्ट्रोजन्स हे देतो, Correct. ते जर दिलं नाही तर त्यांना सुद्धा त्याच पद्धतीचा डिसीज इन द ब्लॉकेजेसचं निर्माण होऊ शकतं. ओ खूप जास्ती दिलं तरी पण होऊ शकतो, बरं. कमी दिलं तरी पण होऊ शकतं. सो दॅट इज हाऊ इट इज क्वाईट रिलेटेड. सो जनरली वी से की फिमेल्स आर प्रोटेक्टेड बिकॉज ऑफ देअर हॉर्मोन्स. सो मेनोपॉजच्या एज नंतर मग हे चान्सेस वाढतात. एस्पेशली इफ यू हॅव अ फॅमिली हिस्ट्री, एस्पेशली इफ यू आर अ डायबेटिक. Okay. सो त्याच्यामुळे आपण सध्याचा जो एक लाईफस्टाईल चेंज हा प्रकार म्हणतो, फिटनेस हा जो प्रकार म्हणतो, हा सगळ्याचा हिशोब थेंबे थेंबे तळे साचे असा प्रकार आहे. सो जेवढं आपल्याला वी गो अवे फ्रॉम सर्टन थिंग्स, म्हणजे प्रत्येकाचा मोह जो होतो आपल्याला तो आपण महिन्यातनं एकदा केला दॅट इज गुड इनफ. बरोबर. दॅट मेक्स अ बिग डिफरन्स त्याच्यामध्ये. सो डेली रुटीन फॉलो करणं हेच सगळ्यावर महत्त्वाचं. आणि लाईक व्हॉट आय से टू ऑल माय पेशंट्स
रिपेअर म्हणजे ऑपरेशन करून देणं हे रिपेअरचा भाग आहे. रिपेअर इज माय जॉब, मेंटेनन्स इज युअर्स. परफेक्टली सेड, अगदी मस्त सांगितलं. ज्यांना कोणाला 100% ब्लॉकेजेस आहेत असे पेशंट तुमच्याकडे येतात, तर ते त्यांना सर्जरीची गरज असते का नॉन सर्जरीनी सुद्धा बरं होऊ शकतं या गोष्टी? बरोबर. सो आता ह्याच्या बाबतीत आपल्याकडे थोडेसे काही गोष्टी आहेत की नॉन सर्जिकल ऑप्शन्स फॉर बायपास असं एक वी हॅव सीन सच, देर आर सर्टन ॲडव्हर्टाइजमेंट्स विच हॅपन. सो इथे मी पॉइंट आउट करू शकतो की ॲज अ मेडिसिन पर्सन, ॲज अ क्वालिफाईड पर्सन, आय कॅनॉट ॲडव्हर्टाइज. ओके. बट सो कॉल्ड अल्टरनेटिव्ह थेरपीज हॅव बीन गिवन द बेनिफिट टू ॲडव्हर्टाइज. सो इथे एक डिस्क्रिपन्सी आहे की म्हणजे आता असं म्हणू नये की म्हणजे मी असं सांगू शकत नाही की मी डॉक्टर सो अँड सो आहे आणि आय डू रोबोटिक सर्जरीज, हे मी टीव्ही वरती ऍड चालू शकत नाही. बरोबर आहे. कारण ती बंधनकारक आहे मला. पण असे काही लोक आहेत की जे करू शकतात. आता ह्याच्या पाठचं सायन्स मी असं म्हणत नाही की ते चुकीचे आहेत किंवा मी चांगले असं अजिबात म्हणत नाही, पण मी एकदम सिंपल उदाहरण देतो. तुम्ही जे पण औषध घेता, समजा ओरली घेतलं, पोटात घेतलं किंवा इंजेक्शननी घेतलं, हे रक्तात मिसळतं. रक्तात मिसळलेलं औषध एका ठिकाणी जाऊन, समजा तुम्ही किडनीचं औषध घेतलं, ते किडनीला जाऊन तिकडे त्याचं पण एक प्रमाण असतं, कॉन्सन्ट्रेशन लागतं. अति पण होऊ नये, कमी पण होऊ नये. अति झालं की साईड इफेक्ट्स होतात, कमी झालं की उपयोग होत नाही. सो एक विशिष्ट प्रमाणात तुम्हाला ते इंजेक्शन किंवा औषध रक्तात मिसळून तिथपर्यंत पाठवायला लागतं. तर ती जी रसद पुरवली नाही तर त्याचा इफेक्ट नाही येणार. आता तुम्ही म्हटला एका पेशंटला 100% ब्लॉक आहे, म्हणजे काय, त्याला रक्त पुरवठा होत नाही. औषध दिलेलं जाईल तिथपर्यंत नाही जाणार. लॉजिकल, बरोबर आहे. ठीक आहे, एखाद दोन छोट्या छोट्या गोष्टीत. आता ह्याच्यावरती पण एखाद्या माणसाने मला प्रश्न विचारला होता की आता मी मुंबईत आहे त्यामुळे मुंबईचं उदाहरण देतो की एखाद्या माणसाला की ऑलरेडी जर नॅचरल बायपास झाला असेल, असं पण म्हणतात की 100% आहे, सो ऑब्व्हियसली तो माणूस जिवंत पण आहे, त्यामुळे कुठून तरी काहीतरी थोडंसं रक्त पुरवठा होणार, तर ते नॅचरल बायपास. आता हे नॅचरल बायपास जे असतात हे अतिशय छोट्या छोट्या साईजचे असतात. म्हणजे काय, आपल्या केसाच्या पण 1/4 साईजचे आर्टरीज. तर मग त्याच्याकरता मी त्याला एक छोटासा प्रश्न त्याने विचारला की सर ऑलरेडी नॅचरल बायपास हो चुका है, तो क्या फायदा, नया क्यों करने का बायपास. तो हिंदी भाषिक पेशंट होता. मी त्याला असंच प्रश्न उत्तर दिलं की म्हटलं आप रहते कहाँ पे हो. मी आता नानावटी म्हणजे विलेपार्ले प्रॅक्टिस करतो. आमच्या बाजूला SV रोड आहे आणि त्याच्या बरोबर पलीकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. तर तो म्हणताना म्हणाला की मी राहतो बोरिवलीला. मी त्याला एकच उत्तर दिलं की तू SV रोडला किंवा वेस्टर्न एक्सप्रेसला हात किंवा गाडी न लावता बोरिवलीला जाऊन दाखव, जाशील. असं 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 करत जाशील, जायला तुला 2 तास लागतील. मध्ये तुला प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी अडथळा येईल, थांबायला लागेल, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा जर तू या 2 हायवेज पकडले तू लगेच जाशील. तर देवानी जर देताना आपल्याला 3 हायवे दिलेले आहेत, तर नॅचरल बायपासचा आहे उपयोग, पण किती, हा त्याचा फरक आहे. करेक्ट, मस्त वेल एक्सप्लेन्ड आणि ह्या गोष्टी क्लिअर. कारण शेवटी एखाद्या गोष्टीने जसं आपण म्हणतो सोनाराने कान टोचावे, तसंच एखाद्या वेळेला तुम्हाला अँजिओप्लास्टीच करावी लागते. कारण तुमचा अँजिओप्लास्टी म्हणजे सरळ म्हटलं तर काय, तुमचा नॅचरल बायपास तुम्ही नॉर्मलाइज परत करून घेता. म्हणजे समजा असा विचार करा की तुमच्या रस्त्यांना खड्डे झालेले आहेत, की परत रिसर्फेस केलं, रस्ता छान होतो, दॅट इज अँजिओप्लास्टी. पण आता मुंबईचाच हिशोब दिला, आता ऑब्व्हियसली आतापर्यंत SV रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस दोन्ही चोकटब आहेत, म्हणून आपण आता काय करतोय, कोस्टल रोड बांधतोय. तर कोस्टल रोड इज लाईक अ बायपास, दॅट इज अ आयडिया. शेवटी तुम्हाला जर नरिमन पॉइंट पासून बोरिवलीला जायचं असेल, 15-20 मिनिटात तुम्ही कोस्टल रोडनी अर्धा तास जाऊ शकाल. आता जायला 4 तास लागतात. हा जो एक सुविधा, ही जी सुविधा आहे रक्ताला पोचायची, आणि सर्वात महत्वाचं कसं आहे, तुमचं हृदय हे आकुंचन पावतं आणि रिलॅक्स होतं, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतं, त्या हृदयाच्या रक्त वाहिन्या ज्या असतात ह्या बरोबर तुमच्या मसलच्या राईट अँगल्सला असतात. तुमचा हार्ट हे मसल आहे, ठीक आहे. मोमेंट इट इज कॉन्ट्रॅक्टिंग, युअर वेसल्स आर गोइंग एक्झॅक्टली राईट अँगल, द हू इज मोर स्ट्रॉंगर मसल, तो खच करून तुमचे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद करतो. सो आता सुद्धा मी बोलताना सुद्धा, आता ऑन अ ॲव्हरेज आपण असा विचार करा की हृदयाची ठोके 72 ते 80 पर मिनिट. सो ऑन अ ॲव्हरेज 0.8 सेकंड्सची एक सायकल. ह्या सायकलमध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन 0.3 सेकंड्स, रिलॅक्सेशन 0.5 सेकंड्स, टोटल 0.8. 0.3 सेकंड्स तुम्हाला हृदयाला रक्त मिळत नाही. 100 वर्षाच्या
तुमच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये 70 वर्ष तुमच्या हृदयाला रक्त मिळतं, 30 वर्ष मिळत नाही. बापरे, असा विचार केला तर आता इथे तुम्ही नॅचरल बायपास टाका. हा. दॅट इज द रिझन वाय हायवेज हॅव बीन गिवन फॉर अ Oh. फास्ट डिलिव्हरी Correct. ऑफ ब्लड. सो ह्या 0.5 सेकंड्स मधलं जे रक्त आहे ते पुढचे 0.3 सेकंड्स चालल्याशिवाय परत 0.5 सेकंड्स पर्यंत त्याला काहीच नाही मिळणार. आई गं, काय जबरदस्त आहे हे. सो ॲज अ सेड हार्ट इज अ व्हेरी फॅसिनेटिंग हो, ऑर्गन. हो. ॲट द सेम टाइम लोकांमधल्या ज्या या छोट्या छोट्या लॉजिकल प्रश्नांची उत्तरं आहेत ते कदाचित आम्ही तुमच्यासारख्या लोकांकडनं Yes. पाठवू शकतो की Correct. बाबा नॅचरल बायपास, औषधं, जे हो. काही चिलेशन थेरपी किंवा अजून जे काही काय काय थेरपी असतात, असतात. हो. पण आता त्याच्यामध्ये आणखीन एक काही गंमत आहेत जे लॉजिकली नॉट पॉसिबल. म्हणजे एखादा माणूस म्हणतो की बायपास टाळण्यासाठी पायाला तुम्ही प्रेशर द्या आणि रक्त पुरवठा वरती करा. गंमत कशी आहे की तुमच्या हृदयाचं जे आउटपुट आहे हे तुमचं ब्लड प्रेशर आहे. बरोबर. आता एखाद्याचं ब्लड प्रेशर 120, 130, 140 मिलीमीटर असू शकतं. लॉज ऑफ फिजिक्स काय? हाय प्रेशर टू लो प्रेशर. ठीक आहे. बरोबर. जर तुम्ही तुमचं पाय समजा आता तुम्हाला रक्त उलटं पाठवायचं आहे शरीराला, ठीक आहे, आणि हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्या महारोहिणीतनं सर्वात पहिल्यांदा बाहेर पडतात. आयोर्टा आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, मराठीमध्ये महारोहिणी म्हणतो. बरोबर. महारोहिणीच्या उगम स्थानापासून 1 ते 1.5 सेंटीमीटर इथपासून ह्या दोन्ही रक्तवाहिन्या डाव्या आणि उजव्या साईडला जातात. पायाचं रक्त पूर्ण उलटं करून मला पाठवायला माझं प्रेशर रक्ताचं 140 तरी पाहिजे, जर माझं ब्लड प्रेशर 130 आहे. ठीक आहे. बरोबर. लॉजिकली पॉसिबल आहे. नाही. सो आय एम नॉट क्लेमिंग आय एम राईट ऑर दे आर Correct, रॉंग. आय एम जस्ट टेलिंग यू द लॉजिक. लॉजिक बिहाइंड इट. सो बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठी जाण्यापेक्षा जर तुम्हाला जी रक्तवाहिनी अँजिओप्लास्टीनी ओपन करता आली, ओपन करून घ्या. नसेल पॉसिबल, बायपास करून घ्या. बरोबर. तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीच्या साईजचेच नळ्या आपण वापरतो. सो आता अगदी त्याचं थोडक्यात हे म्हटलं, मोठ्या गार्डनला मोठी पाईप लागतं, छोट्या पाईपनी पूर्ण गार्डनला पाणी भरायला 4 तास लागतील. बरोबर. मग अशी आपण ऑलरेडी कॉन्ट्रॅक्शन Correct, केलं correct. सांगितलं. तसं सो त्या दृष्टीने फार महत्वाच्या गोष्टी आहेत की जनसामान्यांनी विचार करून त्यांचे थेरपिस्ट चूज करा. करेक्ट करेक्ट. वी आर इन अ डेमोक्रेटिक हो, लँड. हो. कुठलंही लोकशाही आपण आहोत. हो. तर ॲज अ कन्झ्युमर, ॲज अ पेशंट, यू हॅव अ चॉईस ऑफ थेरपी. बरोबर. गो अँड मीट एव्हरीबडी. मीट अ मेडिकल डॉक्टर, मीट अ अल्टरनेटिव्ह 3-4 ओपिनियन्स घ्या. आणि नंतर मग तुम्हाला जे पटतं, रुचतं नक्कीच. तेच तुम्ही घ्या. करेक्ट करेक्ट. नोबडी इज गोइंग टू कंपेल यू. बरोबर आहे. ॲज अ सेम वे नो डॉक्टर एव्हर सेज की माझ्याकडनंच करा. से फॉर एक्झाम्पल मुंबईत 100 डॉक्टर आहेत. हो. मी असं सांगू शकतो की तुम्हाला जिथे पाहिजे तिथे करा, पण करा. दॅट विल बी माय ॲडवाइस. करेक्ट करेक्ट. अगदी. आपलं हार्ट चांगलं राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी कुठल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सगळ्यांनी फॉलो केल्या पाहिजेत? बरं. सो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवेअरनेस अबाउट सर्टन थिंग्स विच आर राईट ऑर नॉट रॉंग. ओके. म्हणजे काय, एखाद्या माणसाला जर प्रॉब्लेम होत असेल तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी ॲक्सेप्ट करावं की प्रॉब्लेम आहे होतोय. आणि मग त्याचं ट्रीटमेंट करावं. बरोबर. कारण बरेचसे पेशंट्स आम्ही बघतो की जे अरे मला 4-5 दिवसापासून त्रास होतोय पण अगदी त्याच्यानंतर शेवटी आमच्याकडे येतो. सो अनलेस अँड अंटिल, आणि नोबडी इज बॉर्न परफेक्ट. बरोबर. जो माणूस, जसं आपण म्हणतो की जो माणूस जन्माला आलाय तो कधी ना कधी मरणार, पण ॲट द सेम टाइम तो कशाने मरणार, आणि जर प्रिव्हेंटेबल कॉज असेल तर जो एक सोशल किंवा एक सायकोलॉजिकल ट्रॉमा तुमच्या फॅमिलीला होणार असेल तो तुम्ही अवॉइड करू खरंच शकता. आहे. सो दॅट इज नंबर 1 की अवेअरनेस. बरोबर. सेकंड, इन्शुरन्स. आजकालच्या दुनियेमध्ये वी हॅव टू नो दॅट व्हॉट इज द कॉस्ट ऑफ ऑल दीज थिंग्स. सो हॅव्हिंग अ प्रॉपर इन्शुरन्स इज व्हेरी वर्थवाईल. अगदी. काही लोकांकडे कॉर्पोरेट इन्शुरन्स असतात, त्याच्यावर जाऊन तुम्ही जर पर्सनल इन्शुरन्स थोडेसे घेतले, दॅट ऑल्सो बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो ह्या 2 झाल्या क्लिनिकल गोष्टी, म्हणजे फायद्याच्या, म्हणजे प्रॉब्लेम झाल्यानंतर. प्रॉब्लेम होऊ नये असं जर असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यू हॅव टू आयडेंटिफाय इफ यू हॅव अ फॅमिली हिस्ट्री. ओके. तुमच्या घराण्यामध्ये कुठल्याही, म्हणजे आईच्या साईडला, वडिलांच्या साईडला कुठल्याही माणसाला जर समजा अकाली काही प्रॉब्लेम झाले असतील, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, किडनी फेल्युअर किंवा खूप सिव्हिअर डायबिटीस किंवा असे काही प्रॉब्लेम्स असतील, तर ज्या
एजला त्या माणसाला झालेलं आहे त्याच्या आधी 10 वर्षापासून तुमची ट्रीटमेंट किंवा तुमचं एक प्रिपरेशन फेज हे व्हायला पाहिजे. ऍटलीस्ट टेस्ट तरी सगळ्या गोष्टी येस येस. सो कॉमनली इज डायबिटीज. सो आज मला जर डायबिटीज झालं ह्याचा अर्थ आहे की मला 5 ते 7 वर्षापासून प्री डायबिटीज आहे. ते सायन्स येत येस. आणि तोपर्यंत वी आर कम्प्लिटली वल्नरेबल बिकॉज वी हॅव नॉट बीन गुड इनफ टू टेक केअर ऑफ आवर बॉडी. सो आयडेंटिफिकेशन ऑफ अ रिस्क फॅक्टर फ्रॉम द फॅमिली पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली जर एखाद्याला सवय असेल, काही सवय असतील, स्मोकिंग, टोबॅको, आजकाल ऑब्व्हियसली त्याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टी जातात लोकांच्या, त्या सगळं कमी करणं किंवा झिरो करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ऑल माय पेशंट्स आय इवन टेल देम की डोंट इवन हॅव सेकंड हँड स्मोक. म्हणजे तुमच्या जे काही चांदा चौकडी तुम्ही म्हणता त्यांच्याकडे जर कोणी स्मोकर्स असतील तर यू शुड नॉट बी स्टँडिंग इन देअर. यू कॅन्ट इवन हॅव अ इनहेलेशन ऑफ दिस. इनहेल पण करू नये. ऑब्व्हियसली तो एक भाग झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस तुम्हाला कमी करायचा. सो ह्याच्याकरता एव्हरी पर्सन हॅज इज ओन पॉयझन ऑर एव्हरी पर्सन हॅज इज ओन मेडिसिन. तुमचा स्ट्रेस कसा कमी होतो हे तुम्हाला सर्वात जास्ती कळतं. सो दिवसभरामध्ये यू कॅन डिवाइड युअर डे इन ॲटलिस्ट 3 or 4 पार्ट्स. प्रत्येकात 2 पार्ट्सच्या मध्ये एक स्ट्रेस बस्टर काहीतरी पाहिजे. सो वॉट एव्हर इट कुड बी. इट कुड बी रिडिंग बुक, इट कुड बी जस्ट शटिंग ऑफ युअर थिंग, डुईंग सम मेडिटेशन किंवा एखादी गोष्ट तुम्हाला जी आवडते. म्हणजे एखाद्याला म्युझिक ऐकू शकता. बरोबर. किंवा एखाद्याला वाटलं की जसं जाऊन चक्कर टाकून यावी, दॅट इज गुड इनफ. सो जो काही एक प्रकार आहे ह्या 2 मेजर झोन्स मधला तो जे 15 मिनिटं आहेत दॅट यू हॅव टू स्टील फॉर युअर सेल्फ. म्हणजे एखाद्याला असं पण वाटलं की फक्त जस्ट कनेक्ट विथ सम पर्सन अँड टॉक ऑन फोन, फेअर इनफ, नथिंग रॉंग. So this is something which is very important. And at the same time, the last but not the least is it is important to be good. If you are good to others, generally people are good to you. So इथेच तुमचा स्ट्रेस, स्ट्राईफ किंवा आपण जे टिपिकल म्हणतो ऑफिस मधलं पॉलिटिक्स हे सगळं कमी होतं. कारण जर तुम्ही एखाद्या माणसाला छान वागवलेलं असेल तर तो अननेसेसरी कुरघोडी नाही करणार तुमच्यावर. दॅट हाऊ इट वर्क्स. मस्त, फारच छान उपयोगी अशा तुम्ही या सगळ्या टिप्स सांगितल्यात. नक्कीच आपल्या प्रेक्षकांनी या फॉलो केल्या पाहिजेत. आजकाल 25 ते 40 या वयोगटामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आहे. स्पेशली आपण म्हणजे रिसेंटली मी सुद्धा ऐकलंय की जिम वरून आल्यावर हार्ट अटॅक आले किंवा वर्कआउट करताना तिथे पडलेले आहेत, असे रील्स पण खूप येत आहेत आली. सो त्याबद्दल काय सांगाल, का असं झालंय की एवढ्या लहान वयात कसे हार्ट अटॅक्स यायला लागले? So, I use a particular sentence. Our genetics has already loaded. Our lifestyle pulls the trigger. Okay. म्हणजे हातामध्ये आपल्या जेनेटिक्सनी गन दिलेली आहे आणि आवर चॉईस ऑफ लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. सो इथे परत आय गो बॅक टू फॅमिली हिस्ट्री. परत तो भाग आपण कम्प्लिटली हे केलेला आहे. ओव्हरऑल असं जर विचारलं म्हणजे आता अशी एक स्टडी 2007 मध्ये आलेली होती की त्यांनी 2007 मध्येच सांगितलेलं होतं की बाय 2020 म्हणजे कोरोनाचा भाग सोडून द्या, जस्ट एक असेल, बाय 2020 50% ऑफ द वर्ल्ड हार्ट प्रॉब्लेम विल बी इन इंडिया. हा लॅन्सेटचा 2007चा स्टडी आहे. इट इज पब्लिश्ड. एनीबडी कॅन जस्ट गुगल इट अँड सी. कारण व्हॉट दे हॅव सीन इज इवन 3rd and 4th generation Asians who have settled in US or UK or foreign countries and adopted the completely a foreign lifestyle still have लवकर हार्ट डिसीज. म्हणजे लवकर म्हणजे 10 वर्ष अलीकडे. म्हणजे एखाद्या फॉरेनरला समजा 68-70 वर्षाला जो प्रॉब्लेम होतो तो 60-61ला भारतीय तिकडचा, मूळ भारतीय पण राहणारा तिकडचा. जर 100रातले 15 ते 20 लोक त्यांचे डायबिटिक्स असतात, आपल्याकडे हेच प्रमाण 40 ते 50 असतं. हा एक मेजर पार्ट आहे. आणि ॲट द सेम टाइम माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा पण आहे की मी साधारण एक फिजी नावाचं जे एक देश आहे पॅसिफिकमध्ये, आपल्याकडनं साधारण एक 16-17 तासाचं त्याचं फ्लाईटचं डिस्टन्स आहे. तिथे मी जाऊन साधारण 150-200 ऑपरेशन्स केले. सो त्याच्यामध्ये जे काही आता फिजीमध्ये जवळजवळ 40 ते 45% भारतीय वंशाची लोक आहेत जे साधारण 1800-1900 सुमारास ब्रिटिश लोकांनी तिकडे त्यावेळेला प्लांटेशनसाठी घेऊन गेले होते, बॉन्डेड लेबर्स म्हणून. सो 45% भारतीय मूळ
आणि 55% साधारण त्यांचे, तिकडचे, हा. म्हणजे पॉलिनेशियन्स आपण Okay. ज्याला म्हणतो. 152 पेशंट्स, माझा स्टडी आहे, 152 पैकी फक्त 2 पेशंट्स पॉलिनेशियन होते, 150 पेशंट्स भारतीय बापरे, मुळाचे काय होते. प्रमाण आहे म्हणजे हे. प्रचंड My प्रमाण. God. सो तो जो भाग आहे, कारण आपलं डाएट, आपले सवयी खाण्यापिण्याच्या, पण जरी जनरेशन अख्खी त्यांची तिकडे गेली तरी सुद्धा 150 वर्ष, हा, 3 जनरेशन म्हणजे तरी सुद्धा एवढं प्रमाण यांच्यात. हा. आणि हा मी म्हणजे नॉट ओनली लॅन्सेट, हा तर माझा स्वतःचा हो, अनुभव हो, आहे हो. तसा. सो त्या दृष्टीने जर आपल्या ह्याच्यामध्ये, आणि ऑल ऑफ दोज पेशंट्स वर अगेन बिटवीन 45 and 55. हो. सो आपल्या मगाशी म्हटलं की जेनेटिक्स इज लोडेड अवर गन, Correct, correct. लाईफस्टाईल पुल्स द ट्रिगर. सो द इम्पॉर्टन्स ऑफ रिडक्शन ऑफ डाएट, म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात मोठा भाग डाएटचा आहे. डाएट आहे. सो आपल्या लहानपणी म्हणजे आता तर खूपच कॉमन झाले, पण आपल्या जसं आता मे बी से आय कॅन से, आय एम थोडंसं 50च्या पुढचा असल्यामुळे असं सांगू शकतो की आपल्या घरामध्ये वर्षातनं एकदाच श्रीखंड व्हायचं आणि वर्षातनं एकदाच पुरणपोळी व्हायची. म्हणजे दसऱ्याला श्रीखंडच का आणि अगदी. होळीला पुरणपोळीच का, हे पुरणपोळीच त्याचं एक का? आणखीन एक हो, उत्तर आहे. मध्ये तुम्हाला काही मिळायचं काही नाही. नसायचं. हो. पण आजकाल असं नाही आहे. आता म्हणजे आजकाल घरात लोडेड yes, असतात आपल्या सगळ्या गोष्टी. desserts सो सगळे. अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट इंटेक वर्सेस द पर्सेंटेज ऑफ प्रोटीन बरोबर. इज अ मेजर प्रॉब्लेम फॉर कॉज ऑफ डायबिटीज हो. ऑर इन्सुलिन रेजिस्टंट. आपण जो प्री डायबिटीज हा शब्द वापरला, दॅट इज हो. बेसिकली इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये 4 मोठ्या घटक होतात. तुमच्या गुड कोलेस्ट्रॉल जे असतं हो. ते कमी होतं, ओके. भारतीय वंशामध्ये ते दिसलं जातं, आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. वाढतं. हो. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर इन्सुलिन रेजिस्टन्समुळे तुमच्या शरीरातले असे काही प्रथिनं तयार होतात की ज्याच्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो, ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याने तुमच्या लिव्हरमध्ये बऱ्यापैकी फॅट्स जमा होतात. अच्छा. तर ह्या ओके. आणि सर्वात दुसरं गोष्ट काय की त्याच्यामध्ये जनरली आपण बघितलं की ॲज कम्पेअर्ड टू कॉकेशियन्स किंवा आफ्रिकन पीपल, वी आर थिनर, म्हणजे मसल आणि बोनचं प्रमाण कमी आहे आणि फॅटचं पर्सेंटेज जास्ती आहे. जास्त आहे. हो. हा सगळा प्रकार सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्सने होतो. ओके. सो हे जे 4 एक त्याचे मॅनिफेस्टेशन्स आहेत, आणि ह्या सगळ्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जी लाइनिंग आहे तिथे तो मेन फरक दिसायला लागतो, आणि तिथे कोलेस्ट्रॉल आणि बाकीच्या जमा सगळ्या होतात. गोष्टी जमा व्हायला सुरुवात होतात. आणि त्याच्यावरती जर एखाद्याला स्ट्रेस वाढला किंवा आणखीन काय प्रॉब्लेम झाला तर लगेच तिथे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. बरं. आता हे जे मी तुम्हाला कोलेस्ट्रॉल डिपॉझिट सांगितले ते साधारण कितीला, कुठल्या वयाला सुरू होत असतील, काही अंदाज आपल्याला असं विचार करून सांगा मला. 40च्या पुढे. 22, 23, 17, 18 या वयापासून. बापरे. So they actually start before the age of 25. बर. So the initiation is at that time, which we call as fatty streaks. That's the name which is given to it. So जी एक पहिली 10-20% जी एक इनिशिएशन आहे ती तेव्हा झालेली आहे. अच्छा. मग तेव्हा आता ऑब्व्हियसली पहिले 7-8 वर्ष सोडलं तर 8 ते 10 वर्षाच्या वयापासून 25 वर्षापर्यंत ऑलरेडी आपल्याकडे फॅटी स्ट्रिक्स आहेत. त्या जर फॅटी स्ट्रिक 10, 20, 30, 40% जर गेल्या आणि सडन सर्ज ऑफ ॲड्रिनालिन ड्यू टू वॉट एव्हर रिझन, जर तुम्ही म्हटला की जिम, हो. तर सडनली एखाद्या माणसाने 150 किलो उचललं, हा जो एक मेटाबॉलिक स्ट्रेस तयार झाला, किंवा एकदम तो आज काय आता आयर्न मॅनच व्हायचंय मला उद्या, हो, हो. म्हणून तो आजच पळायला लागला, हा. अशा लोकांना हा प्रॉब्लेम येतो. ओके. So if you don't do a graduated increase in the stress, internal stress of body by whatever physical stress you are giving, that's where the problems happen. ओके. आणि ऑब्व्हियसली आता थोडंसं कसं झालंय, आपण सोशल मीडियावरच आहोत, बट सोशल मीडियाचा प्रभाव वाढलेला आहे. सो ह्या सगळ्या इव्हेंट्स ज्या आहेत ह्या परत रिफ्लेक्ट होतात हो, हो. आणि आपल्या समोर येतात. सो जनरली इंडियन्स हॅव बीन प्रोन फॉर हार्ट डिसीज फॉर डेकेड्स, बट बिकॉज ऑफ द रिपिटेटिव्ह अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन वी फील देर इज अ इन्क्रीज इन पर्सेंटेज. पर्सेंटेज नाही वाढलं, पर्सेंटेज तेवढंच आहे. आणि ॲट द सेम टाइम आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा भारताचं पॉप्युलेशन 68 करोड्स होतं, आज 146 करोड्स आहे. नंबर वाईज सुद्धा वाढलेला आहे. सो त्यामुळे आपल्याला हा एक परसेप्शन आहे जास्त दिसतोय. आणि पण आता तुम्ही जसं म्हणलात की फॅट्स सगळं जमा होणं ते अर्ली एजमध्ये स्टार्ट होतं, तर आता जी ओबेस मुलं आहेत, आता लहान मुलं सुद्धा खूप ओबेस वाटतात, सो त्यांना पुढे जाऊन हे असे प्रॉब्लेम्स जास्त होऊ शकतात डेफिनेटली. सो ह्या दृष्टीने आपल्या पूर्ण एका लाईफस्टाईलमधला जो चेंज आहे
तो फार महत्त्वाचा आहे. आणि ओबेसिटी एस्पेशली फ्रॉम यंगर एज इज मोर डेंजरस. करेक्ट. आणि त्याच्यानी नॉट ओनली अबाउट द हार्ट, मी जेव्हा म्हटलं की रक्तवाहिनी ही सगळीकडे तीच जाते, डोक्यापासून पायापर्यंत. सो जर तो सेम ब्लॉक तुमच्या ब्रेनच्या झोनमध्ये झाला तर त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. हार्टच्या झोनमध्ये झाला तर हार्ट अटॅक म्हणतो. किडनीच्या झोनमध्ये झाला तर किडनी फेल्युअर म्हणतो. पायात काही प्रॉब्लेम झाला किंवा असे काय झालं तर मग त्याचं गँग्रीनपर्यंत जाऊ शकतं. सो रक्तवाहिनी तीच आहे, जाणारं रक्ताचे कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत आणि जिथे जिथे डिपॉझिट होणार आहे ते होणारच आहेत. तर हृदयामध्ये का फास्ट डिपॉझिट होतात? कारण हृदयामध्ये जे काही स्ट्रेस अँड स्ट्रेन, मी मगाशी म्हटलं की मुवमेंट जो होतो त्याच्यामध्ये बायफर्केशन ऑफ जे आर्टरीज असतात तिथे सर्वात जास्त स्ट्रेस येतो, कारण हे मुवमेंट होत असतं कंटिन्युअसली तिकडे. दॅट इज द रिझन वाय हार्ट अटॅक्स आर मोर कॉमन, ह्या बायफर्केशनच्या प्रॉब्लेम्समुळे. सो आता जेवढं जास्तीत जास्त स्ट्रेस आत असेल तेवढं ते मॅनिफेस्ट होणार आणि म्हणून हृदयात ते लवकर येतं. कदाचित बाकीच्या झोन्समध्ये उशिरा होतं, स्लो होत जातं. आणि दुसरा त्याचा एक मेजर प्रॉब्लेम चाइल्डहुड ओबेसिटीचा, इट कॅन कम इन टू फर्स्ट ऑफ ऑल सायकोलॉजिकल, तो एक मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे स्नायूचा जो पर्सेंटेज आहे तो कमी असतो. सो इवन सिम्पल ब्रीदिंग, म्हणजे चालल्यावर पडल्यावर अशा लोकांना सडनली धाप जास्ती लागतो, कारण तुमचे एफिकसी ऑफ युअर मसल्स इज लेसर. पाय एकदम छोटे असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर त्याचा लोड बेअर करू शकत नाही, मग तुमचे जॉईंट्स लवकर खराब होऊ शकतात. नी रिप्लेसमेंट्स, अँकल फ्रॅक्चर्स, एखादं लिगामेंट तुटणं हा एक प्रकार होतो. फिमेल्समध्ये दुसरीकडनं PCODचे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात आणि थायरॉइड कॅन बी मेजर प्रॉब्लेम सच पेशंट्स ॲज सच. सो हा जो सगळा एक कॉन्स्ट्रेशन तयार होतो कुठून निर्माण झाला? डाएटवर. पण डाएट आणि इन्सुलिन रेझिस्टन्स. सो इन्सुलिन रेझिस्टन्स तुम्हाला जर परत आणायचं असेल, नॉर्मलाइज करायचं असेल तर डाएट कंट्रोल. आता डाएट कंट्रोलमध्ये दोन भाग आहेत. एक तर म्हणजे तुम्हाला प्रोटीन्सची मात्रा वाढवावी लागेल, कार्बोहायड्रेटचं पर्सेंटेज कमी करायला लागेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यू हॅव टू गिव्ह स्पेस बिटवीन टू फूड्स. सो आयडियल स्पेस, आपण ब्रेकफास्ट म्हणजे काय, फास्ट झालेला ब्रेक करायचा. सो त्याच्याकरता साधारण आदल्या दिवशी 8ला जेवलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8, 9 किंवा 10ला तुम्ही ब्रेकफास्ट घेऊ शकता. सो कम्प्लीट 12 तास तुमचा फास्टिंग झाला आणि मग हे केलं. आता थोडं परत आपण आपल्याकडे जर गेलं, ऍक्च्युली आपल्या पूर्ण भारतीय ह्याच्यामध्ये उपवासाचं खूप महत्व आहे, विच इज राईट. फक्त मध्ये काय प्रॉब्लेम झाला की आपण त्याच्यामध्ये उपवास म्हणून सगळ्याच गोष्टी खायला लागलो. सो आता से फॉर एक्झाम्पल इफ माय आजोबा यूज टू डू इट, ते निर्जळी उपवास करायचे किंवा सकाळ एक दिवसातनं एकदाच खायचं. दॅट वॉज अ व्हेरी गुड वे. पण त्याच्यामध्ये आपण जर 4-5 उपवासाचे पदार्थ खाल्ले तर मग त्याचा उपवास नाही. बरोबर, तसं नाही. पण एकादशी करणं इम्पॉर्टंट आहे, दुप्पट खाशी इज नॉट इम्पॉर्टंट. सो आहार हा खूपच महत्वाचा. आणि आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे फूड अँड सोशल एंगेजमेंट्स आर टू कॉमन. म्हणजे आपण कुणाच्या घरी गेलो तर आणि खाल्लं नाही तर तो त्या माणसाचा अपमान होतो. पण तसं न करता रादर ही शुड गिव्ह यू अ इंटेलिजंट चॉईस. सो इट इज ऑल अबाउट चॉईसेस. सो नॉट म्हणजे असं मी म्हणणार नाही की तुम्ही आईस्क्रीम खाऊ नका किंवा समोसा खाऊ नका, महिन्यातनं एकदा खा. आणि जर तुम्ही एक समोसा खाल्ला तर त्याचबरोबर तुम्ही बोल ऑफ सॅलड घ्या, ज्याच्यामध्ये फायबर पण आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये फायबर हा जो एक भाग आपण थोडासा कमी हे केला जातो. जसं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स कमतरता करायची, तेवढं फायबर वाढवायचं. कारण फायबर हे काय असतं, हे रेसिड्यू असतं, ते पटकन ॲब्झॉर्ब नाही होत. सो फर्स्ट ऑफ ऑल इट वर्क्स लाईक अ मेश. म्हणजे ह्या मेशच्या आतमध्ये तुमचे प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स आणि सगळे बसून राहतात, पटकन ॲब्झॉर्ब नाही होत. दॅट इज वन थिंग. सेकंडली तुमचे मोशन व्यवस्थित होऊन जातं. सो त्याच्यावर डिक्रॉक्सिफिकेशन जे होत असतं ते पण त्याच्यावर होऊन जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एस्पेशली इन डायबेटिक्स, द सर्ज विच हॅपन्स इन शुगर बिकॉज ऑफ द सडन व्हॉट यू से कार्बोहायड्रेट इज रेड्यूस बाय फायबर. सो प्रत्येका मील बरोबर जे लोक प्री डायबिटीज आहेत, तर प्री डायबिटीज कसं आयडेंटिफाय करायचं, तर रक्ताची एक टेस्ट असते HbA1c, ती साधारण 6-6.5च्या मध्ये आहे. म्हणजे 6.2 to 6.5 हे प्री डायबिटीज आहे. 7च्या वर डेफिनेटली डायबिटीज, 6.5 to 7 हा ट्रान्झिशनल झोन आहे. सो ह्या झोनमध्ये असलेल्या माणसांनी फायबर जास्ती घ्यावेत, प्रोटीन्सची मात्रा वाढवावी, संध्याकाळच्या वेळेला शक्यतो
ऑल ग्रेन्स म्हणजे भात, ज्वारी, बाजरी, गहू, ह्या सगळ्या गोष्टी रात्रीच्या वेळेला अवॉइड कराव्यात. ओके. आणि जेवढं तुम्ही प्रथिनं किंवा डाळ वगैरे असं काही बाकीच्या गोष्टी खाऊ शकता त्याच्याने जास्त तुमचं खायचं. बऱ्यापैकी चांगलं होऊ ओके, शकतं ओके. तसं. बरं. फारच महत्वाचा सल्ला दिला तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. थँक्यू. तर या रोबोटिक हार्ट सर्जरीमध्ये कोणाला करिअर करायचं असेल तर तुम्ही काय सांगाल त्यांना? सर्वात महत्त्वाचं म्हणजे यू हॅव टू हॅव अ सिग्निफिकंट पॅशन. कारण 7-8 तास उभं राहायची तुम्हाला सवय ताकद पाहिजे. हो. डेफिनेटली यू शुड बी हॅव्हिंग अ व्हेरी कम्पॅशनेट अप्रोच. बिकॉज आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की आपण जे काही करतोय त्यावेळेला पेशंट हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, आपण निमित्त मात्र आहोत. बरोबर. हे फार महत्त्वाचं. म्हणजे इथे तुम्हाला पाहिजे तरी तुम्हीच एखाद्या गोष्टीला चांगलं करू शकत नाही किंवा एखाद्या गोष्टीला वाईट करू शकत नाही. हा एक भाग ॲक्सेप्टन्स. सो यू कॅन नेवर ओव्हरराईड नेचर ऑर गॉड. यू आर ऑलवेज ॲट अ सेकंड लेवल. दॅट इज नंबर 1. सो इफ समबडी सेज की आय एम द बेस्ट, नो यू कॅनॉट बी. ही एक भावना पाहिजे. सो सामाजिक भावना पण पाहिजे, कम्पॅशनेट नेचर, उभं राहायची तयारी, प्रचंड अंग मेहनतीचं काम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॉंग मेंटॅलिटी. सो हिअर इन स्पाइट ऑफ अ क्रायसिस सिच्युएशन यू शुड बी एबल टू डिफ्यूज अ क्रायसिस ऑर रादर ओव्हरराईड इट. दॅट इज नंबर 1. ट्रेनिंगच्या बाबतीत ऑब्व्हियसली मेडिकल कॉलेजेसमध्ये कंटिन्युअसली हे हाय ग्रेड ट्रेनिंग असतं. बऱ्याच वेळेला तुम्हाला कदाचित देशाच्या बाहेर जाऊन एखाद्या सेंटरमध्ये जाऊन काम करून 3-4 वर्ष तिकडे त्यांचे वेगळ्या जो काही थोड्याशा काही गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपल्याला आता माझ्या ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो की यू ऑल्सो गेट अ फ्लेवर ऑफ अ डिफरंट कल्चर. तिथे तुम्हाला एक वेगळा अँगल येतो, एक ह्युमॅनिटीचा अँगल म्हणा किंवा जे काही म्हणा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टीचा एक अँगल येतो. म्हणजे जसं आपण आता रस्त्यावरती बघतो, आपले जे रस्ते आहेत आणि त्यांचे जे रस्ते आहेत ह्याच्यामध्ये जो मेन डिफरन्स सेफ्टीचा आहे, द सेम protocols are followed right up to the operation theaters. So safety is very important. So training yourself in such an environment where you have A, B, C, D, E, F, everything written off, everything is in your back of mind, gives you a major angle. And obviously application of those. At the same time, you have to realize that पेशंट चॉईसेस आर द मोस्ट इम्पॉर्टंट. सो एखाद्या माणसाला किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याचे चॉईसेस द्यायचे. यू हॅव टू अलाव देम टू पिक अँड चूज. डू नॉट एन्फोर्स युअर ट्रीटमेंट्स ऑन देम. देर आर व्हेरी ट्रीटमेंट्स, रोबोटिक, मिनिमल इन्व्हेसिव्ह, स्टँडर्ड. अप्लाय द पेशंट apply the treatment to the patient, not the patient to the treatment. Correct. That's a big difference. तो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या करिअरमध्ये जाताना. तर आजपर्यंतचा तुमचा 24 वर्षाचा अनुभव आहे या सर्जरीमध्ये. तर तुमच्या लक्षात राहिलेला असा एक्सपिरियन्स आमच्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर शेअर कराल का? या सो येस, म्हणजे ॲक्च्युली 10 वर्षीचा अनुभव आहे. ओके. सो असं आपल्याला कधी कधी वाटतं ना की आपण 24 वर्षाचा अनुभव आहे तर लगेच कुठे ना कुठेतरी लगेच तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळून जातो. एक ऑन द ऑकेजन ऑफ वर्ल्ड हार्ट डे, म्हणजे आपल्याकडे वर्ल्ड हार्ट डे ज्या दिवशी असतो त्या दिवशीच आम्ही एक पेशंटचं ऑपरेशन करत होतो. पेशंट एका डॉक्टरचे वडील होते. मुंबईला मी काम करतो, ते नाशिकवरनं आले होते आणि त्यांना चेस्ट पेन हे ते प्रॉब्लेम्स होते, थोडेसे कंटिन्युअस पेन होतं आणि त्याचबरोबर त्यांना बऱ्यापैकी ब्लॉकेजेस पण होते. वय साधारण 75 असेल इफ आय एम नॉट रॉंग. आणि डॉक्टरचे वडील होते. आम्ही त्यांना छोट्या ऑपरेशनचं हे दिलं होतं, एक्सप्लेनेशन दिलं, पॉसिबल होतं. म्हणजे ओव्हरऑल वॉट एव्हर माय एक्सपिरियन्स वॉज, ही वॉज अ रिझनेबल कॅन्डिडेट. जेव्हा आम्ही ऑपरेशनची तयारी करतो, पहिला भाग ॲनेस्थेशियाचा असतो. आमचे खूप छान ॲनेस्थेटिस्ट आहेत, ते पूर्ण सगळी त्याची तयारी करतात. आम्ही आसपासच असतो, वी आर जस्ट नेक्स्ट डोअर, असं म्हणजे जस्ट 1-2 मिनिटाच्या हाकेवरती असतो. आणि त्याच्यानंतरची प्रक्रिया असते, पेशंटला आपण स्टेरिलाइज करतो, पूर्ण शरीराला एक औषधाचं पेंट लावतो. आणि ते चालू असताना ऑब्व्हियसली आमचं सगळं लक्ष असतं की ब्लड प्रेशर किती, काय आहे, हार्ट रेट, कारण हृदयाचा मामला सगळं ते चालूच असतं. आणि ऑब्व्हियसली ॲट द सेम टाइम आपल्या रोजच्या गप्पा आहे ते चालू असतं, नाही असं नाही, म्हणजे बट वी आर अवेअर. म्हणजे एखादा एक साधा पल्स ऑक्सिमीटर म्हणून एक हे असतं, ऑक्सिजन सॅच्युरेशन आपण जे बघतो ते, त्याच्या आवाजावरनं आम्हाला समजतं की या 90 का 95 का 98 एवढं आपले कान ट्रेन झालेले असतात. सो लक्ष असतं
आणि त्याचबरोबर ऑब्व्हियसली इनपुट्स पण आहेत, म्हणजे देर आर 2 or 3 मॉनिटर्स Okay. इन फ्रंट, हा, कंटिन्युअस सगळं चालू मॉनिटरिंग चालूच असतं ते, असतं, हा. बीट टू बीट सगळं चालू असतं. तर आम्ही पेंटिंग करता करता मीच म्हणजे आमचे असिस्टंट पेंट करत आणि मी असं बाजूला जस्ट तयार होऊन ग्लव्स घालून उभा आहे आणि माझं लक्ष सहज वर गेलं. एका सेकंदाला ब्लड प्रेशर त्याचं 170 होतं, विच इज नॉर्मल. त्या हिशोबाने थोडंसं अनेस्थेशियाने वर खाली जातं. मी मान खाली घातली, मी वर बघितलं परत, जसं काहीतरी बोलायला वरून काहीतरी, मला पेशंटचं प्रेशर 0 दिसलं. हो, अक्षरशः म्हणजे मान खाली घालून वर घालत असतं, एखादा सेकंडचं पण अंतर हा. नसेल आणि 170चं प्रेशर 0 एकदम वाटलं. zero वर. मला वाटलं काय कनेक्शनचा प्रॉब्लेम हा, आहे, हा. एखादं काय हो. वायर सुटली, हो, कनेक्शन 0 झालं. गेलंच, हा. तिकडे तेवढ्यात अनेस्थेटिशिया पण लक्षात आलं की नाही, देर इज सम प्रॉब्लेम. हा. आणि ऑब्व्हियसली द फर्स्ट अर्ध्या सेकंदामध्ये बघितलं सगळं ठीक आहे. सो आमचं ऑपरेशन छोट्याचं होतं आणि सडनली काही झालं तर काय करावं, हो. त्यावेळेला सेफ्टी what I said, most important. Correct. We just started with a normal surgery. आणि ऑब्व्हियसली त्यावेळेला आपण चेस्ट कॉम्प्रेशन CPR चालू केलेला होता. CPRचा काही उपयोग होत नव्हता, इंजेक्शन मॅडम देत होत्या आणि हृदय आपलं हे ओपन केलं की हृदय असतं. सो द नेक्स्ट, सपोज बाहेरून CPR काम नाही केलं, द नेक्स्ट इन लाईन इज इंटरनल CPR, म्हणजे हृदयाला ॲक्च्युली मी हात हे करून त्याला पंप करून pump कर. रक्तपुरवठा वे करतो. ओके. द मोमेंट आय ओपन द कवरिंग ऑफ द हार्ट, ब्लड यायला लागलं. बापरे. म्हणजे अक्षरशः असं म्हणू नये, पण फाउंटनसारखं ब्लड बाहेर यायला लागलं. आणि द नेक्स्ट ऑब्व्हियसली थिंग फॉर मी वॉज टू होल्ड द हार्ट अँड स्टार्ट पंपिंग. आणि आय कुड ॲक्च्युली फील की माझ्या हाताला पूर्ण हृदयातनं येणारा रक्ताचा फवारा लागतो. ऐक. त्या पेशंटला ॲक्यूट हार्ट अटॅक कदाचित असल्या कारणाने, कारण मी म्हटलं ना, ही म्हणजे चेस्ट त्या पेन क्षणी त्या क्षणी म्हणजे जेव्हा त्याचं प्रेशर 170 आणि 0 झालं, ॲक्च्युली त्याचं हृदय फाटलेलं होतं. बापरे. साधारण एक 5 ते 6 सेंटीमीटरचं लॉंग हेअर. सो द अदर थिंग वॉज, तुम्ही कितीही प्रेस केलं तरी रक्त काय तुमच्या महारोणीमध्ये जाणार नाही. सो इमिजिएटली त्याला आम्ही हार्टलंग मशीनवर टाकलं ओके. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली तो जो भाग होता तो आम्ही कव्हर केला वगैरे वगैरे वगैरे. साधारण 3-4 बायपासेस झाले, सगळं झालं. पेशंट 2 दिवस क्रिटिकल होता. 10व्या दिवशी मात्र पेशंट घरी व्यवस्थित चालत गेला. आणि मध्यंतरी आम्ही त्याचं एक अवलोकन करायला सुरुवात केली की बाबा हे काय प्रकार आहे, कारण माझ्या आयुष्यात ऐकलेलं बघितलेलं असा काय प्रकार नव्हता. सो वी जस्ट डिड अ सर्च, मेडिकल सर्च, सगळ्या मेडिकल लिटरेचरमध्ये. This was only the 9th case which we have reported in entire world. ऐक. बापरे. So हा जो एक अनुभव होता हा खूप असा म्हणजे खूपच विचित्र होता. अंगावर शहारे आले माझ्या अगदी अक्षरशः. But at the same time it is possible, like when I was explaining about younger हे, की तुम्हाला त्या वेळेला काय करायचं आहे हे जर तुमच्या मनात फिक्स नसेल तर तुम्हाला काही करू शकत नाही. आणि तुमच्या समोर पेशंट होता आणि नाही इथपासून तो परत घरी जातो, हे जे एक समाधान आहे. ठीक आहे, ऑब्व्हियसली तो काय एकदम पटकन नॉर्मलच होणार नाही, वेळ लागणार नाही असं नाही, पण तुम्ही त्या पेशंटला, त्या डॉक्टरला समजावून तुम्ही हे करू शकला की येस हे झालं. एखाद्या ऑब्व्हियसली त्याचा दुसरा भाग कसा असतो की लोकांना असं वाटतं की अरे डॉक्टरकडनं काही चूक झाली का, हा एक भाग आहे की मुद्दाहून त्यांनी काही केलं का. नाही, पेशंटच्या घरच्यांच्या मनात हे होऊ शकतं, थॉट येऊ शकतो. सो त्या दृष्टीने त्यांना सांभाळायला लागतं, त्यांना समजावं लागतं. सो ट्रुथ, ट्रान्सपरन्सी अँड टॅक्ट, या तिन्ही गोष्टींचा तुम्हाला वापर करावा लागतो. सो सोशल अँगल जो तुम्हाला सांभाळावा लागतो, पेशंटला तुम्हाला सांभाळायचं आहे, तुमचे स्वतःचे जे एक टीम आहे त्या सगळ्यांना. आता ॲज अ सर्जन, इफ आय एम द सिनियर मोस्ट पर्सन, आय हॅव नॉट सीन इट, ऑब्व्हियसली यू आर व्हेरी अनलाइकली दॅट युअर ज्युनियर्स हॅव सीन दोज पेशंट्स. सो त्यांना सांभाळून त्यांच्याकडनं त्या जे काही, आणि वी गेट मॅक्सिमम 5 to 6 minutes टू सेव्ह सच अ पेशंट. त्याच्यापेक्षा, कारण ते जर रक्त त्याच्या ब्रेनला गेलं नाही, इज गोइंग टू हॅव अ मेजर कम्प्लीट. सो तो सगळा भार तुमच्या मनावर असताना तुम्हाला ते डिलिव्हर करायचं. दॅट इज हाऊ. खरंच डॉक्टर हे दुसरे देव असतात असंच खरं म्हटलं पाहिजे. माझं आडनाव देव नाहीये, तो भाग वेगळा. पण ॲट द सेम टाइम इथे मी सांगू शकेन की डॉक्टर हे म्हणजे ॲज अ जनरल पब्लिक, डॉक्टर हा पण व्यक्ती आहे.
मी पण जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की आम्ही निमित्त मात्र अगदी, आहोत, अगदी. आम्ही आमचं तुमच्या काम करणार, तर्फे काम पण करू. शेवटी तुम्ही तुमच्या प्रारब्धानी येता, ते तर आहेच. तुमच्या प्रारब्धानीत काय होणार असेल बरं वाईट जे काय आहे ते. अगदी सो त्या बाबतीत आमचं श्रेय पण नाही आणि आमचं काय म्हणतात पराजय पण नाही. सो एखादा पेशंट जर चांगला झाला नाही तर तो आमचा पराजय नाही, पण त्याच्यातनं आम्ही शिक्षण घेतो. हो. मग इथे प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला सुद्धा हो. एक लर्निंग मिळत असेल ना. प्रश्नच नाही. प्रत्येक एव्हरी ह्याच्यात एक- पेशंट टीचेस अस हो लॉट. ना. आणि त्याचा सर्वात दुसरा ऑब्व्हियसली दुसऱ्याला फायदा होऊ शकतो, नाही असं नाही, पण त्या क्षणी तुम्हाला जर तुम्ही असं वाटता आणि जर तुम्हाला एखाद्या ह्याच्यामध्ये काही निगेटिव्ह रिस्पॉन्स आला, जो पण तयार होऊ शकतो, म्हणजे एखाद्या माणसाकडनं पण निगेटिव्ह रिस्पॉन्स येऊ शकतो आणि ते तुमच्यावरती काही चूक नाही करत आहे, ते त्या मेंटल स्ट्रेसमध्ये सिच्युएशन तशी असते. बरोबर. सो त्याच्यात तिथे तुम्हाला खूप काळजीपूर्वक वागायला लागतं. म्हणून ॲट द सेम टाइम लाईक व्हॉट वी से की यू हॅव टू बी बॅलन्स्ड. A good patient should not make you go overboard, Correct. or a loss should not make you depressed. Perfect. This same effect can be used by any younger patient. म्हणजे आता जेव्हा मी शिकत होतो तेव्हा डिप्रेशन हा नावाचा शब्द नव्हता. हा नवीन आलेला हा नवीन आलाय. रिसेंटली म्हणजे 5-10 आता वर्षात. माझ्या परवा परवाच काहीतरी माझ्या मुलांनी सांगितलं की आमच्या शाळेतल्या एका मुलाला डिप्रेशन आलं. आय सेड व्हॉट. पण सो इथे हा एक सामाजिक बोध असा आहे की आम्ही जे गोष्टी बघतो लाईफ अँड डेथच्या वरती आहोत, तिथे आमची काही त्याच्यात हे नाही, म्हणजे न चूक आहे ना बरोबर आहे, पण ॲट द सेम टाइम डॉक्टर आणि पेशंट मधला जो रिलेशनशिप आणि ट्रस्ट आहे हा फार महत्वाचा आहे. सो सोसायटी ऑल्सो हॅज टू रिअलाइज दॅट डॉक्टर्स आर ह्युमन्स, दे आर नॉट सुपर नॅचरल्स, दे आर ऑलवेज देअर टू हेल्प यू, दे आर ऑलवेज, मोस्ट ऑफ देम आर एथिकल. आय विल यूज द वर्ड मोस्ट, आय विल नॉट से एव्हरी, most of them are ethical, but the ones you get in relation to, it is depending upon your fate. अगदी तुमच्या नशिबात काय लिहिलंय Totally agree. हे त्याच्या हिशोबाने. जसं आता आपल्याकडे एक म्हण आहे की आपण जसं करतो तसं भरतो, तसा प्रकार आहे. सो तुम्ही पूर्वी जन्मी काय केलेलं आहे ह्याच्यावरती आय थिंक आय बिलीव्ह दॅट. सो ॲट द सेम टाइम माय जॉब इज टू मेक शुअर that all my patients go home. I want everybody to go home. But if somebody doesn't go home, I just try my best. And after that, you have to leave it to God. तर जाता जाता एक वातावरण थोडंसं हलकं करण्यासाठी एक रॅपिड फायर क्वेश्चन्स मी काही काढलेत, तर आपण त्याला स्टार्ट करू. हो सर. तर आता तुम्ही जर एक रोबोटिक सर्जन नसता, रोबोटिक हार्ट सर्जन नसता, तर तुम्ही काय असतात? तर मी कदाचित बस ड्रायव्हर असतो. कारण म्हणजे पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या रस्त्यांवरती क्रिटिकल डिसिजन्स घेऊन 2 व्हीलर्सला वाचवणारा जर एकच माणूस आहे तर तो बस ड्रायव्हर आहे. परफेक्ट. तर एका शब्दात हार्ट म्हणजे काय? प्युरिटी. तुमचं आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तकपेक्षा मी आवडता लेखक म्हणेन पु ल देशपांडे. आणि ऑब्व्हियसली त्यांच्या सगळ्याच व्यक्ती आणि वल्ली म्हणा किंवा एस्पेशली द वन पर्सन आय कॅन आयडेंटिफाय इज मिस्टर रावसाहेब. बेळगावचं जे व्यक्तिमत्व त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यावरती जो एक व्यासंग पुलंनी मांडला आहे अबाउट सायकोलॉजी ऑफ रावसाहेब, दॅट इज अप्रतिम. लिखाण म्हणजे त्यांचं खूपच ग्रेटच. तुम्ही स्वतः रिलॅक्स होण्यासाठी काय करता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्युझिक थेरपी इज देअर असं सांगू नये, पण पेशंट झोपल्यानंतर आम्ही रेडिओ लावतो किंवा छान गाणी लावतो, कारण त्याच्यानी एक छान प्रफुल्लित वातावरण तयार होतं. संगीत लहरी ज्या असतात त्या सगळ्यांच्या मनाला शांत करतात. आणि जसं आपण ऐकलंय म्हणजे आता देर इज ऑल्सो अ प्रॉपर व्हॉट इज से सायंटिफिक टेस्ट की प्लांट्स म्हणजे निर्जीव सो कॉल्ड झाडांना सुद्धा जर म्युझिक ऐकलं तर ते फास्ट ग्रो करतात आणि चांगल्या होतात. सो म्युझिक थेरपी इज माय गो टू थिंग. इव्हन जेव्हा मी गाडीत असतो, चालवत असतो गाडी, तेव्हा पण मी म्युझिक ऐकतो. आणि ॲट द सेम टाइम टुवर्ड्स द एंड ऑफ द डे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रत्येका झोन नंतर एक रिलॅक्सेशन फेज, तसंच ॲट द एंड ऑफ द डे दिवसाचा एक आढावा, तुम्ही चांगल्या गोष्टी काय केल्या ह्याचं एक तुम्ही नोंद करा. त्या माणसाला एक संदेश पाठवा, व्हॉट एव्हर, किंवा त्यांनी जर तुम्हाला चांगलं काही केलं असेल एखाद्या माणसाकडनं, रिसीव्ह झालं असेल, तुम्ही केलं तरी पाठवा, रिसीव्ह झालं असेल तरी पाठवा.
आणि द नेक्स्ट डे यू कॅन डेफिनेटली गेट अप विथ अ स्माइल आणि छान झोप लागते. मस्त, फारच छान रुटीन तुम्ही फॉलो करताय. तर तुमचं स्वतःचं हार्ट छान ठेवण्यासाठी तुम्ही काय फॉलो करता किंवा काय डेली रुटीन असतं तुमचं? ते थोडंसं डिफिकल्ट असतं कारण आमचं रुटीन रोज बदलतं. बट ॲट द सेम टाइम आय कॅन मेक शुअर दॅट वॉट एव्हर आय हॅव सेड, की म्हणजे जसं मी मगाशी एखादा शब्द वापरला असेल, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सो ह्याच्या पाठी एक गंमत आहे की एखाद्या पेशंटनी मला काहीतरी आय डोंट नो मला कधीतरी 2 किलो वजन वाढलं होतं माझं. तर एक 4-5 वर्षापूर्वी ऑपरेट झालेलं पेशंट आला आणि मी म्हटलं काय साहेब कसं आहे वगैरे. साहेब तुमचं वजन वाढलं असं त्यांनी डायरेक्टली मला सांगितलं. सो दॅट जस्ट वेंट इन टू माय हेड अँड आय सेड की असं नको व्हायला की लोका सांगे, हा प्रकार नको. सो यू हॅव टू हॅव व्हॉट यू आर डुईंग. आणि तुम्ही जे करताय हे जर समोरच्या माणसाला पटलं तर तो डेफिनेटली तुम्हाला अनुकरण करणार. नक्कीच नक्कीच. काय मस्त एपिसोड झाला आपला आणि आपल्या रॅपिड फायर क्वेश्चनना सुद्धा खूप छान तुम्ही उत्तरं दिली आहेत, अगदी हसत खेळत. सो थँक्यू सो मच सर, आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढी छान इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्या ऑडियन्स बरोबर शेअर केली. तुमचे एक्सपिरियन्सेस, तुमचे सर्जरी कशी चालते आणि काय अगदी आमच्या डोळ्यासमोर उभे राहिलेत त्या सगळ्या गोष्टी. सो तुम्हाला कसा हा एपिसोड वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि पिऊ द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर तुमचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल. थँक्यू.